तुम्हाला पुढे कसं जायचं आहे हे कुठेतरी लहान वयातच डोक्यावरती ठसत गेलं होतं. मला आठवतं त्यानुसार मी 6वी मध्ये पतंग करून विकले होते, कारण मला पतंग उत्तम करता येतात, उडवताही येतात छान. आणि शुद्ध मराठीमध्ये तेव्हा चेक लिहिला तरी चालत होता. सो ते चेक लिहिणं, बेरर चेक म्हणजे काय असतं, त्याच्या मागे सही का करायची असते, किंवा त्या 2 रेषा ज्या आपण उजव्या कोपऱ्यामध्ये काढतो त्या कशासाठी काढल्या जातात, हे 6वी मध्ये बाबांनी शिकवलं होतं मला. आई आपली बाहेर जाताना लिपस्टिक लावते म्हणजे काय करते हे करण्याच्या प्रयत्नामध्ये तिने ती लिपस्टिक चावून खाल्ली होती. इन्फॉर्मेशन असं अशी चिडचिड झाली माझी 1-2 सेकंद. इन्फॉर्मेशन कुठे लावू? अरे वा, कळलं तुम्हाला की काय बाईचा स्ट्रगल काय असू शकतो. आपण भारतीय लोक आहोत, आपण जपण्याला फार मानतो. मग ती घराण्याची प्रतिष्ठा असेल, आपली भाषा असेल, आपला अभिमानाचा एखादा पॉइंट असेल, हे जसं आपण जपतो ना तसंच ब्रँडला जपायला लागतं. तर मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण इन्व्हाइट केलेलं आहे कामाक्षी बर्वे यांना. बर्वा प्रोडक्टच्या त्या फाउंडर आहेत. बर्वा स्किन थेरपी या प्रोडक्टच्या त्या फाउंडर आहेत. तर ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे हे प्रोडक्ट्स सेंद्रिय तुपापासून, देशी गाईच्या तुपापासून तयार केले जातात. मेनली त्यांची लिपस्टिक किंवा बाकीच्या जे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये देशी गाईचं तूप हे वापरलं जातं. नॅचरल गोष्टी आहेत. तर बर्वाची सुरुवात कशी झाली, काय असा इग्निशन पॉईंट होता की ज्यामुळं बर्वा प्रोडक्ट्स उदयास आले, ही कन्सेप्ट सुचली आणि एवढी ग्रो झाली. तर याबद्दल सगळ्याबद्दल खूप छान अशी माहिती घेतलेली आहे. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे एक नवीन विषय घेऊन येतोय. आज आपण डिस्कशन करणार आहे एका ब्रँडचं. बर्वा ब्रँड हा कॉस्मेटिक्सचा एक नावारूपाला आलेला एक चांगला ब्रँड आहे. खूप मोठा झालेला आहे तो आणि कमी स्पॅनमध्ये मोठा झालेला आहे. तर त्याच्या मागची बाजू आपण जाणून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण बोलवलेलं आहे कामाक्षी बर्वे यांना. नमस्कार. नमस्कार. तर गोलगप्पावरती स्वागत आहे. जसं मी सुरुवात केली की बर्वा ब्रँड तुमचा ब्रँड आहे आणि तो खूप मोठा झाला कमी वेळेतच, पण त्याच्या मागची प्रोसेस मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मेन कुठल्या आणि कसा हा ब्रँड जन्माला आला. नमस्कार. मी कामाक्षी बर्वे असं जेव्हा मी सांगते तेव्हा मूळच्या कुठल्या असं जर म्हणणार असाल तुम्ही तर माझी पहिली ओळख आधी द्यावी लागेल. मी कामाक्षी नारायण जोगळेकर, मूळची साताऱ्याची, आणि माझं सगळं शालेय शिक्षण हे साताऱ्यातच झालं. न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे डेक्कन एज्युकेशनची एक नामांकित शाळा, पूर्ण मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालेलं आहे. आणि 10वी पर्यंतचं शिक्षण माझं साताऱ्यात झालं. त्याच्या पुढे 11वी 12वी देखील साताऱ्यात झाली. 2nd इयर पर्यंत मी साताऱ्यात शिकले आणि त्याच्यानंतर शेवटचं वर्ष मात्र मी सांगलीमध्ये कस्तुरबाई वालचंद कॉलेज जे आहे, KWC म्हणलं जातं, माझा आर्ट्स हा विषय असल्यामुळे शेवटचं वर्ष मात्र माझं सांगलीमध्ये झालं. कारण शिवाजी विद्यापीठाच्या अंडर जेव्हा मी शिकत होते तोपर्यंत सायकोलॉजी हा विषय फक्त 2 ठिकाणी होता, एक कोल्हापूर विद्यापीठामध्ये, नाही तर त्यांच्या अंडर असलेल्या सांगलीमध्ये KWCला. त्यामुळे शेवटचं वर्ष माझं सांगलीमध्ये झालेलं आहे. आणि सांगली हे अजोळ असल्यामुळे तसंही अजोळच्या गावाबद्दल प्रेम हे प्रत्येकालाच असतं. त्यामुळे जेवढं प्रेम मला साताऱ्याचं आहे तेवढंच सांगलीबद्दल देखील आहे. सांगली, मिरज हा सगळा भाग अतिशय आवडीचा असा आहे. शिक्षण आणि हे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये जे स्थित्यंतर येतं म्हणजे लग्न, तर लग्नानंतर देखील मी सांगली जिल्हा म्हणजे विटा इथे लग्न होऊन आले. बरोबर. आणि प्रवास चालू राहिला जो अजूनपर्यंत चालू आहे. आता ह्या ज्या बिझनेसमध्ये आता विट्यासारख्या ठिकाणी तुम्ही, एक छोटंसं गाव आहे विटा हे, पण तिथून एवढा मोठा ब्रँड हे करण्यासाठी बेस काय होता? म्हणजे वडील जे आहे ते बिझनेसमॅन होते, तो एक बेस होता का, कसा आहे? माझे वडील हे व्यावसायिक होते, त्यामुळे मी बिझनेस किंवा ज्याला स्वच्छ मराठीमध्ये धंदा म्हणलं जातं, बरोबर, तर मी धंदेवाईक घरातनं आलेली आहे. माझ्या वडिलांचा धंदा असल्यामुळे संपर्क लोकांशी हा कायमच येत गेला. आणि खरं सांगायचं तर
आई बँकेत आणि बाबा बिझनेसमध्ये असं असल्यामुळे एक भक्कम आधार घराला हा फिक्स्ड नोकरीतून मिळू शकतो. होता, बरोबर. आणि मग जो दुसरा पार्टनर आहे त्याला जे काही करायचं आहे हे करून पाहण्यासाठी म्हणून थोडंसं लिव्हरेज मिळू शकतं. बरोबर. हे मी साधारणपणे माझ्या आई वडिलांच्या सहजीवनातनं पाहिलेलं होतं. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की आई बँकेत असल्यामुळे बरोबर तिला 11 वाजता 11च्या ठोक्याला बँकेत जावं लागतं. त्यामुळे एक रुटीनाइज्ड आयुष्य तिच्यासाठी होतं. बरोबर. आणि वडिलांचं रुटीन याचं असं काही नव्हतं. असले तर ते सलग 15 दिवस 3 आठवडे साताऱ्यात असायचे, नाही तर टूरसाठी जर गेले तर 3-3 आठवडे ते बाहेरही असायचे. बरोबर. त्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी त्यांच्याकडे आहे जी आईच्या प्रोफेशनमध्ये नाही. हे पाहिलं असल्यामुळे मला कायमच लहानपणापासून या फ्लेक्झिबिलिटीचं अट्रॅक्शन थोडंसं जास्ती होतं. म्हणजे बाइंडिंग मध्ये आपल्याला काम करता येणार नाही हे पक्क कुठेतरी डोक्यात होतं. म्हणजे 11 ते 6 काय वाटेल ते होऊ दे, मला बँकेत जायचंय. हा जो काही फरक होता त्या दोघांच्या मधला तो लहानपणीच मेंदूत रजिस्टर झालेला होता बहुधा. त्यामुळे मला स्वतःला अनुभव म्हणून नोकरी करणं गोष्ट वेगळी, पण पूर्ण आयुष्यासाठी 11 ते 6चा जॉब करणं हे कदाचित माझ्या व्यक्तिमत्वात बसणारी गोष्टच नव्हती. बरोबर. आणि त्यामुळे बहुधा प्रत्येक मुलीचा आपल्या जोडीदाराबद्दलचा सुद्धा जो काही कॉन्सेप्ट असतो त्याच्यामध्ये मला नोकरी करणारा नवरा कधीही नको होता. जे आश्चर्य वाटतं लोकांना खरं तर, कारण स्टेबिलिटी प्रत्येकाला हवी असते. कारण आताच तुम्ही म्हटलं की बाबा एक नोकरी असणारा, म्हणजे आई नोकरी करणार होती म्हणून हे बिझनेस करू शकले, तर ते तो कदाचित आत्ताच्या भाषेमध्ये किंवा आत्ताच्या जनरेशनच्या भाषेमध्ये कपल गोल्स ज्याला म्हणलं जातं, हा त्यांनी ठरवलेला भाग होता. बरोबर. की तू नोकरी करते आहेस, तू एक फिक्स अमाऊंट घरी घेऊन येऊ शकते आहेस, तर मला उड्या मारायला, मला धडपडायला, मला ठेचकाळायला चान्स आहे. बरोबर. उलटही झालं असतं कदाचित की बाबा फिक्स नोकरीमध्ये असते तर आईनी काही प्रयत्न केला असता का माहिती नाहीये, पण ही सिच्युएशन त्यांनी त्यांच्या कपल गोल्समध्ये ठरवली होती. तसं कुठेतरी मला असं वाटतं की माझ्या कपल गोल्समध्ये माझ्या बाजूनी हे फिक्स होतं की मला नोकरीवाला नवरा नकोय. बरोबर. मे बी असं होऊ शकलं असतं की मी नोकरी करत नाहीये, मला करायचीच नव्हती नोकरी कधीही, समोरच्याची नोकरी आहे पण मग मला त्यांनी माझा व्यवसाय करायला किंवा माझ्या वेळाचा उपयोग करून मला काही काम करायला जर संधी मिळाली असती मला, तर मला असा पार्टनर मला चालला असता. त्यामुळे ऑब्व्हियसली आपण शिक्षण पूर्ण करतो किंवा आपण त्या स्टेजवर येऊन उभे राहतो की जेव्हा लग्न होतं आहे तर तुमच्या जोडीदारात तुम्ही काय बघणार आहात. तर मला 100% हे बघायचं होतं की मला नोकरीवाला नको आहे किंवा तू नोकरी कर म्हणून मागे लागणारा नको आहे, आणि माझ्या वेळाचा फ्लेक्झिबल उपयोग करून देणारा असा पार्टनर मला हवा होता. सुदैवाने माझा पार्टनर तसाच आहे. म्हणजे असं झालं की ठीक आहे, मला पण फ्लेक्झिबिलिटी असू दे आणि समोरच्याला पण आपल्याला वेळ देण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी असू दे, म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित आपले जे काही गोल्स आहेत कपल गोल्स ते व्यवस्थित आपल्याला टार्गेट करता येईल. पण मग आई वडिलांच्यात कसं अंडरस्टँडिंग होतं? त्यांचं अंडरस्टँडिंग फारच छान होतं. म्हणजे 3-3 आठवडे बाबा बाहेर असले तरी सुद्धा आईनी कधी कुरकुर केली आहे असं मी ऐकलं नाही. कारण 2 गोष्टी होत्या. आईला नाटक, सिनेमा हे बघायलाही आवडायचं, पण प्रॅक्टिकली 80 सालात म्हणा किंवा काय एकटीच 2 मुलांना उचलून थिएटरला पिक्चर बघायला गेली आहे असं तर होत नव्हतं. त्यामुळे जेवढा काही 1 आठवडा 10 दिवस बाबा आमच्या बरोबर असायचे साताऱ्यामध्ये, तर ते आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ द्यायचे. म्हणजे फिल्म्सला जायचो आम्ही, नाटक बघायला जायचो, आईस्क्रीम खायला जाणं असेल, भेळ खायला जाणं असेल, हे जे फॅमिली बॉन्डिंग असायचं किंवा रात्रीच्या वेळेला एकत्र जेव्हा जेवायला असायचो आम्ही, तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात दिवसभर काय झालं ह्याचं जे इंटरॅक्शन होतं ना, ह्याच्यातून कुठेतरी आत्ता ज्याला कपल गोल्स म्हणलं जातं ह्या गोष्टी नेमक्या कशा असतात हे बहुधा आम्हाला तिथे कळायचं. कारण न्यूक्लिअर फॅमिली होती, 4घच होतो आम्ही, पण बाबांची फॅमिली मोठी होती आणि आईची पण फॅमिली मोठी होती. त्यामुळे
लोकांना भेटणं, लोकांच्या बरोबर इंटरॅक्शन करणं हा आनंदाचा विषय होता. असं नाही की 2 लोक जास्ती आले की कपाळावर आठ्या आल्यात, तर असं काही कधी झालं जास्त नाही. स्वयंपाक करायला लागेल हा, असं नाही. असं काही कधी झालं नाही. बरोबर. आवडायचं त्यांनाही माणसांना भेटणं किंवा काय. ज्या पेठेमध्ये आम्ही वाढलो, शुक्रवार पेठ म्हणून, माझ्या वडिलांना जाऊन 24 वर्ष झाली आहेत, माझ्या आईला जाऊन जवळजवळ 14 वर्ष झाली आहेत, पण आजही त्यांची आठवण त्या पेठेमध्ये निघाली नाही असं होत नाही. वा. इतका आनंद त्यांनी सुद्धा त्या सगळ्या सोसायटीचा दिलेला अवतीभोवती आहे. वातावरणामध्ये वाटला होता, घेतलाही होता. आणि याच्यातून मला वाटतं तुम्हाला पुढे कसं जायचं आहे हे कुठेतरी लहान वयातच Routing झालं डोक्यावरती ठसत गेलं होतं की नेमकं आयुष्यात काय करायचं आहे. बिझनेसच करायचा असेल तर तो कशा पद्धतीचा असायला हवा किंवा त्याचे मॉरल्स काय असायला हवे, त्याचे विचारधारा नेमकी कशी असायला हवी, हे कुठेतरी मला वाटतं व्यावसायिक वडील आणि बँकर आई यांच्या बॅलन्स मधून माझ्या पर्सनॅलिटीमध्ये इन्कॉर्पोरेट झालं होतं बरोबर. असं मला वाटतं. बरोबर. मागे वळून बघतो आपण तेव्हा नक्की आपल्याला Realize होतं. याच्यातल्या काहीतरी गोष्टी ह्या सापडत जातात की नेमके आपण वाढलो कसे, नेमकं बरोबर. आपल्यापर्यंत आलं काय. आलं काय. म्हणजे 2 गोष्टीतला फरक मला जाणवतो. आई अतिशय टापटीप होती, ऑर्गनाइज्ड होती. म्हणजे काहीही छोटंसं काम जरी करायचं असेल तर तिचे डिटेल्स तयार असायचे. कारण रजिस्टर लिहिणं म्हणा किंवा काय, हा तिच्या अंगवळणी पडलेला Bankers आहेत भाग होता. त्यामुळे. बँकर होती ती. छोटंसं आम्हाला मिळालेलं बक्षीस जरी असेल तरी बँकेचं काढलेल्या खात्यामध्ये ते पैसे कसे भरायचे, म्हणजे आलंय बक्षीस की टाका उडवून असं नाहीये. तर त्याच्यातलं सेव्हिंगचा हे सुद्धा तिने आम्हाला शिकवला होता. म्हणजे मला आठवतं माझं खातं बँकेचं 6वीत असताना आईने काढलं होतं. जे काही असेल, वाढदिवसाला बरोबर. दिलेले पैसे असतील, पूर्वी पाहुणेरावळ्याला हातावरती काहीतरी पैसे ठेवले जायचे, तर हे सुद्धा तुम्हाला इन्व्हेस्ट कसे करायचे हे तिच्याकडून आम्ही शिकलो. किंवा वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, स्वच्छता टापटीप कशी असायची. तिचा ना एक असा चौकोनी डब्बा होता, तर त्या डब्यामध्ये लाल निळं पेन, डिंकाची बाटली, तेव्हा फेविकॉल नसायचं, सो कॅमलची गमची बॉटल असायची. बरोबर. नंतर पंचिंग मशीन, जे साध्या घरांमधून पंचिंग मशीन बघायला मिळणं हे खूप खूप रेअर गोष्ट होती. बरोबर. तर पंचिंग मशीन, स्टेपलर, युपिन्स, टाचण्या असं सगळं त्या डब्यामध्ये असायचं. कटर, कात्री, काहीही लागणार असेल तुम्हाला तर तुम्ही त्या डब्यामधून घेऊ होऊ शकता. शकतं. अट एकच. परत तिथंच ठेवायचं. त्यामुळे ही जी सवय लागत गेली की तुमच्या वापरासाठी एखादी गोष्ट तुम्हाला लागणार असेल तर तुम्ही जरूर घ्या, पण पुन्हा ती जाग्यावर ठेवा, ती दुसऱ्याच्या उपयोगाला येईल किंवा तुमच्याच उपयोगाला परत येईल. बरोबर. तेव्हा नाही मागायला तर- लागणार हा, किंवा शोधायला मला लागणार. शोधाशोध करायला लागणार नाही. हे जे शिस्त लावणं असतं ना, हे इतकं सिम्पल होतं, बरोबर. साधं सरळ सर धोपट ज्याला म्हणतो ना, घ्या, घेण्याबद्दल नाहीये, पण ते परत तिथे ठेवा. हे कुठेतरी अंगात एकदा ही या पद्धतीची शिस्त येत गेली की मग ती व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने उपयोगाला येते. बरोबर. व्यक्ती म्हणून तुमची घडण करण्यामध्ये या गोष्टींचा मोठा हातभार असतो असं मला वाटतं. आणि तोच हातभार कुठे ना कुठेतरी तुम्हाला, तुम्ही नोकरी करत असा किंवा तुम्ही बिझनेस करत असा, तुमचं 100% तुम्हाला द्यायचं आहे हे शिकवणाऱ्या काही गोष्टी असतात ज्या पालक हाताला धरून शिकवत नाहीत. तर ते तुमच्या आचरणातून, तुमच्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आचरणातून ते तुम्हाला ही गोष्ट शिकवतात असं मला तरी वाटतं. आणि हे सगळं करत असताना, हे जेव्हा गोष्टी घडता आहेत, हे घडत असताना व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःचा मत पक्क करत जाता, तेव्हा तुम्हाला पुढे जाऊन कुठे ना कुठेतरी एक संधी समोर आल्यानंतर ती कशी घ्यायची हे वेगळ्या पद्धतीने मला नाही वाटत शिकवावं लागतं. आणि आई वडिलांच्याकडनं तर ही गोष्ट मी शिकलेच, पण लग्नानंतर जयदेवचे आई बाबा, म्हणजे माझ्या नवऱ्याचे आई बाबा जे आहेत, वडिलांकडून काय काय गोष्टी शिकलेल्या आठवत आहेत? वडिलांनी सुद्धा मी म्हणेन की हाताला धरून गोष्टी नाहीयेत शिकवलेल्या, पण सोपं आणि सिंपल सांगते. आता मोबाईल फोनचा सुळसुळाट सगळीकडेच आहे, पण तेव्हा मोबाईल जेव्हा नव्हते तेव्हा देखील फोन जे असायचे, लँडलाईन फोन जे असायचे, तर या फोनवर बाबांच्या व्यवसायाशी संबंधित कोणाचा फोन आला तर
तो निरोप व्यवस्थित लिहून घेणं, जर बाबा घरात नसतील तर, हे करण्यासाठी म्हणून शेजारी डायरी आणि पेन आहे. तर त्याच्यामध्ये तो निरोप व्यवस्थित लिहून घ्यायचा, आलेल्या माणसाचं नाव, त्याचं काय काम होतं ते, आणि शक्य असल्यास फोन नंबर. ही एक प्रकारची शिस्त जर आईनी लावलेली असेल तर आलेला फोन समोरच्या माणसाशी बोलायचं कसं, हे मला वाटतं बाबांच्या वागण्यातून आम्ही शिकलो असू. बरोबर. कधीही माझ्या वडिलांनी मी घरात आहे आणि फोन वाजलाय आणि तू सांग बाबा बाहेर गेलेत, हे त्यांनी कधीही केलं नाही. कायमच. त्यामुळे समोरच्याशी आपल्याला जे काही बोलायचंय हे आपलं ठाम बोलणं असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे आणि खरं असलं पाहिजे. या 3 गोष्टी मनावरती एकदम असं एम्बॉसिंग झाल्यासारख्या झालेल्या होत्या. दुसरी गोष्ट अशी आहे, बाबांनी मला माणूस बाह्यत्वे वाचायला शिकवला. बिझनेसमध्ये असल्यामुळे सततच त्यांचा फिरती असायची. कधी मुंबई, कलकत्ता, भुवनेश्वर, गुजरात, मला वाटतं बहुधा पूर्ण भारत बाबांनी पालथा घातलेला होता बिझनेसच्या संदर्भामध्ये. बाय द वे, मी नुसतं बिझनेस म्हणतेय, पण बाबा माझे पेपर केमिकल्स आणि शुगर मिलला लागणारी जी केमिकल्स असतात याच्यामध्ये काम करायचे. त्यामुळे भारतभर विखुरलेल्या शुगर मिल्स असतील, पेपर मिल्स असतील, त्याच्याशी त्यांचा कामाचा संपर्क यायचा. आणि मला स्वतःला व्यवसायाची आवड आहे हे जसं माझ्या वडिलांच्या पण लक्षात यायला लागलं, तसं खूप लहानपणापासून रविवारी सुद्धा जर शाळा नाही आहे आणि बाबांना कुठं जायचं असेल एका दिवसासाठी वगैरे, तर ते मला विचारायचे, येणार आहेस का बरोबर? आणि मी तयार असायची, कारण काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे ह्याचा आनंद असायचा. आणि बाह्य बाजूनी वाचायला शिकवला याचा अर्थ माणूस आपादमस्तक न्याहाळणं ज्याला म्हणतात, वरपासून खालपर्यंत माणूस पाहणं जे असतं. म्हणजे केसाचा भांग कसा पाडलेला आहे, चेहऱ्यावरती काय हावभाव आहेत, कपडे कसे घातलेले आहेत, पुरुष असेल तर शर्ट टकिन केलेला आहे का, बेल्ट लावलेला आहे का, खालीपर्यंत पॅन्टला इस्त्री आहे नाही, पायात शूज आहेत, चप्पल आहेत, काय आहेत, भाषा कुठली माणूस बोलतोय त्याच्यातून तो कुठल्या प्रांताकडचा असू शकतो, याचे जे ठोकताळे होते हे बाबांनी खूप शिकवले. मला वाटतं हाताला धरून नाही, पण बोलताना असेल किंवा काय. तर हे मला माझ्या व्यवसायामध्ये नंतर खूप उपयोगाला येत गेले. समोर येणारी व्यक्ती जी आहे ही कुठल्या प्रांताकडची आहे, म्हणजे तिच्याशी बोलताना आपल्याला कुठल्या भाषेमध्ये ओपनिंग करायचं आहे, मराठीत बोलायचंय, हिंदीत बोलायचंय का इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करायची आहे, याचे काही आडाखे बांधणं हे मला या व्यवसायात आल्यानंतर सोपं गेलं, जे माझ्या वडिलांच्याकडून मला शिकता आलं होतं बहुधा. लग्नाच्या आधी कुठले बिझनेस तुम्ही केलेले? माझ्या या धडपड्या उद्योगांची सुरुवात खरं तर 5वी-6वीतच झाली होती, जेव्हा एप्रिल-मे महिन्याच्या सुट्ट्या असायच्या मुलांच्या. 2 महिने धुमाकूळ घालणे हा जो एक सगळ्या त्या जनरेशनचा उद्योग असायचा. या उद्योगांमध्ये देखील काही उद्योग करता येत आहेत का हे पाहणं जे होतं, त्याच्यामध्ये मला आठवतं त्यानुसार मी 6वी पतंग करून विकले होते. कारण मला पतंग उत्तम करता येतात, उडवताही येतात छान. आणि म्हणजे वेगवेगळ्या साईजचे, छोट्या पतंगापासून ते झब्बूपर्यंत हे सगळे पतंग आपल्याला जसे उत्तम बनवता येत आहेत असं लक्षात आलं. तसं आजूबाजूला आम्ही ज्या पेठेमध्ये राहायचो ना, तिथे निम्न आर्थिक स्तरातले लोक होते. म्हणजे पैशाची स्केअरसिटी ज्याला म्हणतात ही कायमच आजूबाजूला असायची. त्यातल्या त्यात नोकरीवाली आई आणि व्यावसायिक वडील असं असल्यामुळे थोडंसं आर्थिक संपन्नता असलेलं आमचं घर होतं. त्यामुळे फोन घरात असणं, दारात गाडी असणं, टू व्हीलर, तेव्हा टू व्हीलर असणं सुद्धा खूप वेगळी गोष्ट होती. नंतर तर गाडीही होती दारात. पण तुमचा आर्थिक स्तर वेगळा आहे म्हणून बाकीच्यांशी वेगळे वागा हे कधीच शिकवलं नाही गेलं, किंवा असं काही करायचं असतं हे माहीतच नव्हतं. त्यामुळे गल्लीभरची मुलं जमवायची आणि दंगा करायचा, धुडगूस घालायचा, आणि मग त्याच्या जोडीला काही करता आलं तर करायचं. नेमकं काय तर
आधी तर 1 वर्ष मी लायब्ररी चालवली होती. म्हणजे माझे वडील जेव्हा मुंबईला जायचे तर तेव्हा क्रॉफर्ड मार्केटच्या आजूबाजूला पुस्तकांची भरपूर दुकानं असायची आणि इंद्रजाल कॉमिक्स, चंपक नावाचं एक हे असायचं, चांदोबा असायचं. चांदोबा तरी साताऱ्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांच्याकडे यायचं, पण चंपक किंवा इंद्रजाल कॉमिक्स पर्टिक्युलरली मिळायचे नाहीत. किंवा अजून काही पुस्तकं असायची, चाचा चौधरी और साबू ते असायचे, तर ही पुस्तकांना मिळायची नाहीत साताऱ्यात. मग बाबा माझ्यासाठी जेव्हा घेऊन यायचे की हिला वाचायला आवडतंय तर तिच्यासाठी पुस्तकं घेऊन जाऊया म्हणून, तर मी पुस्तक वाचून झाल्यानंतर माझा असं नाही व्हायचं की मी वाचलं आणि ढिगारा कुठेतरी कोपऱ्यात ठेवून टाकला, तुला वाचायचंय का, तुला वाचायचंय का, असं जे व्हायचं. ह्याच्यामध्ये एकदा 2 मित्रमैत्रिणींना दिलेली पुस्तकं चांगल्या कंडिशनमध्ये परत आली नाहीयेत असं लक्षात आल्यानंतर मी जेव्हा रात्री जेवताना असं बोलले की लायब्ररीतली पुस्तकं ना कशी नीट परत आपण देतो की नाही, तर तशी माझी पुस्तकं परत आली तर मला आवडतील असं म्हणल्यानंतर आई म्हणाली, मग काय डोक्यात आहे तुझं, लायब्ररी करू का पुस्तकांची, असं म्हणल्यानंतर आई म्हणली हो प्रयत्न करून बघ. पण आई अगं हे लिहायचं कसं की पुस्तक गेलं परत आलं, मग किती वेळात आलं, मग त्याचे किती पैसे चार्ज करायला हवे आहेत वगैरे. थांब म्हणली, मी तुला रजिस्टर घालून देते. ते इतक्या इझी पद्धतीने मला हे करून दिलं, रजिस्टर घालून दिलं. बाबांनी आणलेली पुस्तकं, हा माझं भांडवल होतं माझ्याकडे. सो त्या सुट्टीमध्ये पुस्तकांची मी लायब्ररी चालवली. अगदी तेव्हा सायकल सुद्धा भाड्याने 5 पैसे तासाला वगैरे अशी मिळायची. तर पुस्तकाला 5 पैसे कोण देणार, मग 2 पैसे, तेव्हा 2 पैसे, 1 पैसा, 5 पैसे हे वापरात होते. बरोबर. मग 2 पैसे तासाला असं भाडं ठरलं आणि त्या 2 महिन्यांमध्ये मी पुस्तकांची लायब्ररी चालवली. मैत्रिणीकडून पैसे घ्यायचे ठरलं तुमचं? हो, कारण धंदा करायचा होता ना, फुकट नाहीये द्यायचं कोणाला, कारण त्याची किंमत कळत नव्हती. कारण जी पहिली 2 पुस्तकं फुकट बाहेर गेली होती त्याची पानं मोडून आली होती आणि आता आपल्याला बुकमार्क म्हणजे काय हे कळतं, पण तेव्हा मला आईनी रंगीत कॅलेंडरची ती गुळगुळीत पानं जी असतात ना ती काढून त्याला मागे पोस्टकार्ड चिकटवून त्याचा बुकमार्क कसा करायचा हे मला आईनी तेव्हा शिकवलं होतं, जे मी त्या प्रत्येक पुस्तकाबरोबर देत होते अनुभवानुसार की पानं मोडू नका, ही खूण म्हणून हा कागद मध्ये ठेवा. हे सुद्धा हे फ्री होतं ना, ही सर्व्हिस फ्री होती त्यात. त्यामुळे ती लायब्ररी चालवली आणि त्या 2 महिन्याच्या लायब्ररी चालवण्यामध्ये माझ्याकडे 27 रुपये जमले होते, जी कदाचित माझ्या पुढच्या वर्षीच्या पतंगाच्या बिझनेसची तयारी होती. आणि या 27 रुपयाचं मला आईनी खातं बँकेमध्ये काढून दिलं होतं, ज्याचे पुढे म्हणजे सुट्टी येईपर्यंत 36 रुपये झालेले होते. कारण मला वाढदिवसाला दिलेले पैसे, आजी आजोबा आल्यानंतर त्यांनी काही दिलेले पैसे, हे पण बँकेत त्याच्यामध्ये ऍड होत गेले होते आणि पुढच्या वर्षीचं माझं भांडवल माझ्याकडे तयार होतं. मग असं 1 वर्ष पतंग, 1 वर्ष सायकल भाड्याने आणणे आणि ती भाड्याने पुढे देणे हे उद्योग पण करून झाले. असे करत करत कॉलेज पर्यंत. 5 पैशाचा असेल तर तुम्ही किती द्यायचं परत भाडं? 7. आणि तेच 2 भावंडांनी मिळून एकत्र जर घेतलं असेल तर मग त्यांना 6ला देता यायचं. हे असले अनंत प्रकार मी करून झाले होते. आणि त्याच्यातून पैसे साठवायचे कसे, ते बँकेत ठेवायचे कसे, चेकबुक नेमकं लहान इतक्या मुलांना हाताळायला मला नाही वाटत कोणी दिलं असेल. बाबांनी मला चेक लिहायला लावलेले आहेत की लिही, मी सांगतो तो आकडा लिही, आणि शुद्ध मराठीमध्ये तेव्हा चेक लिहिला तरी चालत होता. सो ते चेक लिहिणं, बेरर चेक म्हणजे काय असतं, त्याच्या मागे सही का करायची असते, किंवा त्या 2 रेषा ज्या आपण उजव्या कोपऱ्यामध्ये काढतो त्या कशासाठी काढल्या जातात, हे 6वी मध्ये बाबांनी शिकवलं होतं मला. आणि बाळकडू म्हणूया आपण, कदाचित बाळाचे पाय त्यांना पाळण्यात दिसायला सुरुवात झाली होती तेव्हा त्यांनी हे हळूहळू शिकवायला सुरुवात केली होती. आणि बिंग पहिलं मूल त्यांचं मला वाटतं माझं धंद्याकडे लक्ष आहे कळल्यानंतर तर त्यांनी प्रॉपरली मला हळूहळू का होईना छोटं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली होती. आणि हीच माझ्यातल्या व्यावसायिक मत तयार होण्याची, डोकं तयार होण्याची हळूहळू का होईना सुरुवात होती असं मला वाटतं. मग आता त्याच्यामध्ये मग बाबांना जॉईन करावं असं कधी वाटलं नाही का? केलं होतं ना, केलं होतं. कॉलेज माझं संपत आल्यानंतर मी बाबांना जॉईनही केलं होतं. त्यांचा केमिकल्सचा जो व्यवसाय होता तर त्या व्यवसायामध्ये बॅचेस असायच्या आणि एका बॅचचं मॉनिटरिंग
यावेळेला तू करायचंय हा. असं जेव्हा बाबांनी मला चॅलेंज दिलं तेव्हा त्या हाताशी असलेल्या सगळ्या बायका त्यांना घेऊन ती केमिकलची बॅच बनवणं आणि बॅच उत्तमरित्या आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याचे रिझल्ट उत्तम आलेले आहेत हे समजून घेऊन आनंद वाटून तो घेणं feedback त्यांच्या पण घेत चेहऱ्यावरचा असं आहे. हा. हे पण गरजेचं होतं. पण मला स्वतःला बिझनेसची आवड जरी असली तरी माझी आवड केमिकल्सच्या बाजूची होती का नाही. हम्म. घरी बिझनेस होता म्हणून मी त्या धंद्यामध्ये होते पण मला स्वतःला आवड डिझायनिंगच्या बाजूची जास्त होते. हम्म. म्हणजे कलर्स, हम्म. रेषा ह्यांच्या बरोबरचा माझा संपर्क थोडासा मला जास्ती आवडायचा. हम्म. फॅशन डिझायनिंग हे त्याला म्हणतात असं नंतर कळालं. हम्म. पण माझे कपडे थोडेसे ना वेगळे दिसायचे हा. का तर मी टेलरचं भयंकर डोकं खायची की मला बाही अशा पद्धतीची पाहिजे, मला गळा असा करून हवा आहे. आणि हे कदाचित माझ्या बरोबर टेलरच्या दुकानात आल्यामुळे आईच्या लक्षात आलं असेल. बाबांच्या बरोबर मी कधी टेलरकडे फारशी गेले नसावी बहुतेक. म्हणजे माझे कपडे शिवण्यासाठी, बाबांचे कपडे शिवण्यासाठी त्यांच्या बरोबर मीच जायचे का. बरोबर. पण तेव्हा सफारी बाबा घालायचे ना तर सफारीला एका विशिष्ट पद्धतीने खिचा बनवला जातो आणि त्याच्यावरती काही डिझाईन्स केली जातात. बरोबर. मी कायम टेलरला तिथे बसून काढून द्यायची डिझाईन आणि तो म्हणायचा क्या यार जोगलेकर साहेब आपकी बेटी ना बहुत सर खाती आहे. तर बाबा म्हणायचे नाही ती सांगते तसं करून दे. आणि तो कुठेतरी मला वाटतं माझ्यातला डिझायनिंगच्या बाजूला जाण्याचा जो हे होता. मी शिक्षणाने फॅशन डिझायनर पण आहे आणि कलर्स मी म्हणलं तसं कलर्सचा आवड असल्यामुळे जसं कॉलेजमध्ये गेलो आणि एका मैत्रिणीने पार्लरचा कोर्स पूर्ण केला हा. तसं मग पीक आल्यासारख्या आम्ही सगळ्या मैत्रिणी तिच्याकडून पार्लरच्या गोष्टी शिकत होतो. त्याच्यामध्ये मला स्वतःला पर्सनल मेकअप कसा केला जातो हम्म. याच्यातला इंटरेस्ट जास्ती होता. त्यामुळे मी तोही तिच्याकडून शिकून घेतला होता. छोट्या छोट्या हेअरस्टाईल्स करणं. कारण ना एक वेळ अशी होती की जेव्हा त्या आमच्या पार्लरवाल्या मैत्रिणीला लग्नाच्या सीझनमध्ये हा. एका दिवशी 3-3 ऑर्डर्स असायच्या हा. आणि मग तिची गडबड उडायची थोडीशी. तर तिला मदतीला जाता येईल तर आपल्याला थोडीशी याची माहिती असेल तर आपण मदत करू मदत करू शकतो. शकतो. अशा ह्यानी तिच्या हाताखाली हेअरस्टाईल शिक, मेकअप करायला शिक, बाकीच्या गोष्टी शिकून घे. हे सगळं करत असताना कुठेतरी मला वाटतं ती जी कलर्सची बीजं आहेत की हम्म. कुठल्या कलर बरोबर काय चांगलं दिसतं हा. किंवा ज्याला आता सिल्युएट असा शब्द आहे म्हणजे काय डिझाईन कपड्यांचं कुठल्या प्रकारच्या कापडाच्या मटेरियलला चांगलं दिसेल हे त्यातून मला वाटतं पुढे येत गेलं, रजिस्टर होत गेलं मनामध्ये. आणि कळतंय आपल्याला ह्याच्यातलं हे लक्षात आल्यानंतर मग फॉर्मली मी कोर्सही केला त्यातला हा. आणि त्याच इन्स्टिट्यूटमध्ये मी पहिला माझा जॉबही केला. कारण वडिलांचं असं म्हणणं होतं की व्यावसायिकाची मुलगी आहेस, बापाच्या खुर्चीत येऊन बसलीस तर हाताखालच्या लोकांशी नेमकं कसं वागलं जातं हे तुला कळणार नाही. त्यामुळे कुठेतरी जॉब तू नक्की कर. मग मला जे फील्ड आवडत होतं या फील्ड मधलाच जॉब मी पहिल्यांदा घेतला आणि कलर्स आणि रेषांच्या बरोबरचं माझं काम तिथपर्यंत चालू राहिलं. आता थोडक्यात कसं आहे की उद्योग म्हणजे धंदा करायचा आहे, बिझनेस करायचा आहे हे माहितीये, पण हे पण खूप महत्वाचं आहे की काय करायचं नाहीये आणि कशात इंटरेस्ट आहे हे Correct. खूप महत्वाचं आहे. आणि तो तुम्हाला खूपच कमी म्हणजे खूप कमी वयामध्ये कळालं की बाबा मला हे केमिकल, कारण हे इझी होतं तुम्हाला की Correct. बाबांचा बिझनेस सांभाळणं, कारण आपल्याला बिझनेसच करायचा आहे ना, मग हा का नाही. Correct. पण तो रेषा आणि कलर ह्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे त्यामुळे इथं नाही आणि मी इथं करणार आहे. कारण खूप चांगली गोष्ट होती वडिलांसाठी तुमच्या की अरे मोठी मुलगी मला हाताला येते आणि ती माझ्याबरोबर बिझनेस करतेय, ह्याच्यासारखी अभिमानाची गोष्ट त्यांच्यासाठी नव्हती. Correct. पण त्या शिवाय सुद्धा तुम्ही तुमच्या पेरेंट्सनी पण तो सपोर्ट दिला तुम्हाला की हा तू करतेयस ना आणि तुला आवडते ना, जा. हा म्हणजे हे पण खूप महत्वाचं आहे खरं तर. तेही मला वाटतं तो एक मोकळेपणा जो काही आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यापासूनच होता की ज्याला जे करायचं आहे, ज्याला जी आवड आहे त्याला त्या बाजूनी मोकळेपणा देणं हे Right. पण होतं. दुसरी गोष्ट अशी होती की मी माझ्या धाकट्या भावापेक्षा 5 वर्ष मोठी आहे. हा. त्यामुळे मी मुलगी म्हणून जरी हाताशी आले असले तरी सुद्धा एक वयाच्या 22 मध्ये तेव्हा लग्न होत होती मुलींची. हम्म. सो 20 ते 22 मध्ये आपल्या मुलीचं लग्न होणार आहे हे कुठेतरी पेरेंट्सच्या डोक्यामध्ये होतं. होतं. त्यामुळे बिझनेस जरी करत असेल तरी इथून पुढे तुझ्या घरी गेल्यानंतर तुला करायचंय. हा. तो एक जो चेंज असतो प्रत्येक बरोबर, मुलीच्या आयुष्यातला तो माझ्याही आयुष्यात येणं साहजिक होतं. बरोबर. तिथं कुठंतरी माझी मतं महत्वाची मानली गेली असती की तुला नवरा कसा हवा आहे. बरोबर. तर तिथे मला चॉईस 2च होते. एक म्हणजे मला नोकरीवाला नकोय आणि मला बरोबर. आर्मीवाला पण चालला असता.
पण का बरं? हो म्हणजे मला त्याही कारण सातारा आहे त्यामुळे actually नाही मला प्रचंड आर्मीचं आदरही fascination. आहे आणि फॅसिनेशनही खूप होतं मला हा. आर्मी लाईफचं. समवॉट नाही कधी आर्मीतलं स्थळ आलं पण म्हणजे नाही काही जमलं तसं, पण व्यावसायिक मात्र जो हवा होता मला तसा राईट. मिळाला. मग आता आपण विट्याकडे जाऊ. अगदी येस, तुमचं सासर. पण मग ते खरं म्हणजे थोडक्यात ते पण बिझनेसमनच आहेत ना, की कसं आहे? हो. म्हणजे पूर्ण ते ऍक्च्युली शेती हा भारतीय जनमानसाचा कणा आहे म्हणलं जातं आणि शेतीकडे आपण कधीही व्यवसाय म्हणून बघत नाही खरं तर. पण मी विट्याला आल्यानंतर लग्नानंतर मी शेतीला व्यवसाय म्हणून बघण्यात कसं येतं हे जयदेवच्या बाबांकडनं शिकले किंवा जयदेवकडनंही शिकले की अत्यंत आपण कमी लेखतो शेतीला. म्हणजे कायमचं असं एक वाक्य मी ऐकलं की 2 भाऊ असतात, एक शिकतो आणि मुंबईला नोकरीला जातो आणि ज्याचं शिक्षण पूर्ण होत नाही तो गावाकडे राहून शेती करतो. ही आपल्या शेतीची अवस्था आहे खरं तर. बरोबर. होती म्हणजे आता खूप शिकलेली मुलं यायला लागली आहेत, BSc ॲग्री झालेली आहेत, MBA झालेले आहेत आणि शेती करायला वळता आहेत. बरोबर. हा अतिशय आनंदाचा भाग आहे. कारण शेवटी असं आहे, मनुष्य ही जमात जर वाढती आहे, ही जात जर वाढती आहे, तर त्यांना खायला काय घालणार आहे? अन्न पाहिजे ना, ते कोण घालणार आहे? बरोबर. आपण सगळ्याच जमिनीवरती जर बिल्डिंग बांधत बसलो तर खाणार काय? बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दलही तितकाच प्रचंड आदर मनामध्ये आहे. कारण आता गेली 25 वर्ष नेमकं शेतीत खपायला लागतं म्हणजे काय होतं हे पाहतो आहोत. कारण बऱ्याच वेळेला मला वाटतं लोकांना असं वाटतं की वा तुमचा धंदा एकदम छान फ्लरिश धंदा आहे. तो धंदा ज्या शेतीच्या जीवावर उभा आहे, ती शेती जोपर्यंत सक्षम नसते ना तोपर्यंत यातलं काहीही करणं शक्य नाही होत. नाही तर पण शेती जर उत्तम असेल तर मला वाटतं हे बरवा आहे ना, हे या शेती या वृक्षाचं फळ आहे आणि ती छान आणि सक्षम शुद्ध होती, सकस होती. म्हणून आज त्याचं जे फळ पाहायला मिळतं आहे ते तितकंच उत्तम पाहायला मिळतं. रॉ मटेरियल ऍक्च्युअली तुमच्याकडे हे होतं की बाबा शेती सेंद्रिय करत होते का कसं आहे? गेली 42 वर्ष माझे सासरे सेंद्रिय शेती करता आहेत आणि ते कदाचित सेंद्रियकडे वळले म्हणून बहुधा आम्हाला हे शुद्ध तूप मिळवणं किंवा वनस्पतींचे अर्क मिळवणं हे त्याची शुद्धता तपासणं हे खरं तर शक्य होत गेलं असं आपण नक्की म्हणूया. मग म्हणजे विट्याकडचं जे होतं, आता जयदेव जे तुमचे मिस्टर आहेत त्यांचा काय बिझनेस आहे? जयदेव हा सेंद्रिय खतामध्ये काम करतो. म्हणजे तुमची जमीन जर चांगली असेल तर त्याच्यावर येणारं फळ, अन्नधान्य हे चांगलं तुमच्या तब्येतीला पोषक असं असणार आहे. याच्यासाठी जमिनीला जे खत घातलं जातं हे जर उत्तम असेल, थोडक्यात आपण जी आई प्रेग्नंट आहे त्या आईला कसं सकस आणि उत्तम खायला घालतो ना, येणारं बाळ जे आहे हे सुदृढ असावं, पूर्ण वजनाचं असावं, पूर्ण वाढ झालेली असावी, त्याची तब्येत चांगली असावी. हे सगळं कधी घडू शकतं जर त्या आईची तब्येत चांगली राहिली तर. मग असं आपण आपल्या शेतीच्या बाबतीत का नाही विचार करत, जो खरं तर करायला हवा आहे. आपले एक ॲग्रोनॉमिस्ट आहेत म्हणजे ज्यांना शेती तज्ज्ञ म्हणलं जातं, स्वामीनाथन सर, त्यांचं एक वाक्य आहे की पडीक मन जर नसेल तर पडीक भूमी पण असणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर त्यांच्या मनाची मशागत उत्तम केलेली असेल तर ते त्या भूमीकडे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बघू शकतात. त्यामुळे आपणच आपल्या शेतीकडे, आपल्या जमिनीकडे, आपल्या मातीकडे जर चांगल्या पद्धतीने पाहिलं, तिला चांगलं खाऊ पिऊ घातलं तर कॉस्मेटिक्स हा नंतरचा विषय आहे. तुमच्यासाठी मिळणारं अन्नधान्य हे देखील तुम्हाला चांगल्या दर्जाचं मिळवणं, सकस मिळवणं हे शक्य होईल आणि जे सध्या आपल्याला शक्य दिसतच नाही आहे. बरोबर. मग आता लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडून सपोर्ट कसा होता? कारण ते बिझनेसमध्ये होतेच. मग एक तुम्हाला एक पॉझिटिव्ह पॉईंट होता की हा म्हणजे मला इथं बिझनेस करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. बिझनेस करायला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. ह्याच्यातला लग्नानंतर पहिली 3-4 वर्ष तर मी माझा डिझायनिंगचा हे विट्यामध्ये पण चालू ठेवला होता. तेव्हाही कुठेही बरवा दूरपर्यंत समोर नव्हतं. पण एक संधी समोर येते म्हणतात ना, आणि
कदाचित संधी जेव्हा तुमचा दरवाजा ठोठावते तेव्हा असं छोटूसं आपण दार उघडतो, पण तो दरवाजा जर पूर्ण उघडला गेला तर ती संधी तुम्हाला पूर्णपणे घेता येते आणि त्याचं कन्व्हर्जन चांगल्या याच्यामध्ये करता येतं. असं काहीसं बर्वाच्या बाबतीत मला वाटतं झालं. खूप ठिकाणी मी ही गोष्ट सांगितलेली आहे आणि एखाद्या व्यवसायामागे काहीतरी प्रसंग असतो. असं म्हणलं जातं की एक प्रसंग घडला आणि मग मला माझ्या व्यवसायाची संधी समोर दिसली. आमच्या बाबतीत तर अगदी हे खरं घडलेलं आहे. आज जशी आली आहे मी तशी एका कार्यक्रमाला तयार होऊन जायचं अशा हिशोबाने ड्रेसिंग टेबलकडे चालत यायला लागले होते. माझी छोटी मुलगी 2-2.5 वर्षाची होती. ड्रेसिंग टेबलला धरून अशी उभी होती आणि असं माझ्याकडे तिने वळून बघितलं आणि हसून दाखवलं. आता 2.5 वर्षाचं मूल आपल्या आईकडे बघून हसतंय म्हणल्यावर छान वाटावं की नाही आईला. 2 मिनिटात माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले होते. बर का आता हा जो का आहे ना तुमचा, त्याचं उत्तर असं आहे की तिचे दात स्वच्छ पांढरे न दिसता मला जांभळे निळे दिसले होते. लिपस्टिक मुळे. लिपस्टिक तर आपण ओठाला लावतो, दाताना नाही लावत ना. पण हे त्या 2.5 वर्षाच्या मुलीला कुठे कळलं होतं. आई आपली बाहेर जाताना लिपस्टिक लावते म्हणजे काय करते हे करण्याच्या प्रयत्नामध्ये तिने ती लिपस्टिक चावून खाल्ली होती. हा ओ जो आहे ना सर, जो तुमच्या तोंडातून बाहेर आला तो त्या क्षणी माझ्या तोंडातून बाहेर आला होता. अरे देवा, हे काय झालं. असं जे काही बघितलं मी की ते जांभळे निळे दात असे जे बघितले आणि समोर ती अशी तुटून पडलेली लिपस्टिक बघितली. 1 सेकंद लागला मला काय झालंय हे कळायला. आणि ते कळल्यानंतर मात्र असं झालं की आधी पहिल्यांदा आता काय करायचंय तर बाहेर नाही जायचं, आधी या दातातून आपल्याला हे सगळं काढायचंय. कारण तिचं दात, हिरड्या, जीभ सगळं असं जांभळं निळं दिसत होतं. मग ते टूथपिक, इयरबड्स असे सगळी आयुधं घेऊन बसलो मी आणि बाई. कारण लहान मुलं होते, सतत असं तोंड उघडं ठेव म्हणलं तर नाहीये ना शक्य. मग बाबा पुता करून तिला ते तोंड उघडायला लावणं, काहीतरी चॉकलेटचा आमिष दे, काहीतरी जेणेकरून ते तिच्या पोटात जाणार नाही असं करून ते तिच्या दातावरनं, जिभेवरनं सगळं साफ करून काढणं हा उद्योग झाला मला. आणि हे सगळं करत असताना कुठेतरी एक अलार्मिंग बेल म्हणतात ना, अशी ठण 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 माझ्या डोक्यात वाजायला लागली होती की कामाक्षी, 2.5 वर्षाच्या मुलीला स्वतःहून बाजारात जाऊन लिपस्टिक विकत आणणं तर दूर, ती लावायची कशी हे पण नाहीये कळत. बरोबर. पण आई म्हणून तू हे जे सगळं सामान केमिकलनी भरलेलं आणून ठेवलेलं आहे ड्रेसिंग टेबलवरती, हे तुझ्या मुलीच्या हातामध्ये जात आहे, ते तिथून तिच्या तोंडात जात आहे आणि ते तिथून तिच्या पोटात सुद्धा जाणार आहे. याला कारणीभूत ती नाहीये, तू आहेस. सो ॲज अ मदर, एक आई, कॉन्शियस आई म्हणून त्या क्षणी कुठेतरी तो अशी वीज चमकून जावा तसा तो विचार माझ्या डोक्यात आला. तिचं सगळं आवरून झाल्यानंतर मी पहिल्यांदा काय केलं असेल तर सगळं माझ्या ड्रेसिंग टेबलवरचं सामान उचललं आणि फेकून दिलं. कारण कुठेतरी ती भीती माझ्या मनात 1 सेकंदासाठी येऊन गेली होती की तुझ्या चुकीमुळे तुझ्या मुलीच्या पोटामध्ये ही केमिकलची लिपस्टिक जातीये. सो यू आर रिस्पॉन्सिबल, नॉट शी. कारण ती लहानच आहे, तिला काही कळणारच नाही आहे. फेकून तर दिलं, लावणार काय. सोडून दिलं आणि फेकून दिलं, लावणार काय. नाही, सोडून नाही. छान जगामध्ये जायचं आहे, बाहेरचं प्रेझेंटेबल दिसायचं आहे, काहीतरी तुम्हाला लावायला हवं आहे. अदरवाईज पण लिपस्टिक लावल्यानंतर जनरली हे बायकांच्या ह्याच्यात पण, आता मी मिसेसच्या ह्याच्यात बघितलंय की लिपस्टिक लावल्यानंतर त्यांच्या दाताला वगैरे ते लागतं काही वेळेला. लागायला हरकत नाहीये, पण ते पोटात जर जाणार असेल तर ते तुमच्यासाठी चांगलं नाही. मग जी गोष्ट तुमच्यासाठी चांगली नाही हे प्रत्येकीच्या बाबतीत होत असणारच आहे. होतं ना सर. पोटात जातच नाही. मुलींनी असं नाहीये, प्रत्येकाच्या मुलीला असं होईल असं नाहीये, पण कारण तिनं तर खाल्लंच होतं, ऍक्च्युली चावलंच होतं. पण ह्या पण गोष्टी आहेत की केमिकलच आहे ना ते. आणि एक रिसर्च असं सांगतो की म्हणजे नॅचरल डेथ असेल तर हे चेक नाही केलं जात, पण जर तुम्ही एखाद्या स्त्रीच्या पोटामध्ये चेक करायला गेलात तर साधारणपणे एक लेट्स से 60-65 वयाची स्त्री आहे जिने 20व्या वर्षापासून मेकअप वापरला आहे किंवा काय, तर स्केच पेन असतं ना आपलं, एवढं असायचं, एवढ्या साईजची ट्यूब भरून निघेल एवढा लिपस्टिकचा कलर और एवढा लिपस्टिकचा कॉन्टेंट हा त्यांच्या पोटातून निघू शकतो. बापरे, असं रिसर्च सांगतं.
आणि हे कुठेतरी वाचलेलं असल्यामुळे म्हणा किंवा काय म्हणा, हे आई म्हणून मला माझ्या मुलीच्या बाबतीत होऊ द्यायचं बरोबर. नव्हतं. हा नंतरचा भाग झाला. बरोबर. तोच विचार मला स्वतःसाठी सुद्धा इन्कॉर्पोरेट करावासा वाटला, की अगं ते तिच्या हातात नंतर जातंय, पहिलं आधी तू लावतीयस ना, सो तुलाही हे वापरायला नको आहे. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात तसं सोडून द्यायचं. हो ठीक आहे, सोडून दिलं असतं, पण प्रेझेंटेबल राहणं हे जर आवडत असेल, बिईंग अ डिझायनर, मी डिझायनरच्या भूमिकेतून जेव्हा येते तेव्हा छान दिसणं, प्रेझेंटेबल असणं हे जर मला आवडत होतं आणि ऑर्गॅनिकची बॅकग्राऊंड असल्यामुळे याच्यात ऑर्गॅनिक मध्ये काही होऊ शकतं का, हा असा विचार ज्या मिनिटाला डोक्यामध्ये आला, त्या मिनिटाला हे सगळं फेकून दिल्यानंतर सुद्धा याच्या मागे काम करणारं डोकं असू शकतं हे आपल्याला म्हणजे आम्हाला लक्षात आलं होतं. आणि नवऱ्याशी मी ही गोष्ट जेव्हा बोलले की अरे म्हटलं जयदेव असं असं आज घडलं आणि मी फेकून तर सगळं दिलं आहे, पण लावू काय आता, हा मला प्रश्न आहे. तर तू ऑर्गॅनिकच्या फील्ड मधला आहेस, तर प्लीज माझ्यासाठी जरा शोध, काही असतं का. तर हा किस्सा आहे 2007 मधला. 2008च्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये जगभरातलं एक सगळ्यात मोठं प्रदर्शन ऑर्गॅनिकचं जे असतं, बायोफाक नावाचं, हे जर्मनीमध्ये भरतं. आणि सलग 2-3 वर्ष जयदेव तिथे जात होता हे मला माहित होतं. सो फेब्रुवारीमध्ये जेव्हा तो जायला निघाला तेव्हा मी एक हातभर लांबडी लिस्ट काढली आणि त्याच्या हातात दिली होती, एवढं घेऊन ये, एवढं जरा प्लीज माझ्यासाठी घेऊन ये. तो गेला, परत आल्यानंतर आपण हौसेनी बॅगा उपसायला बसतो तसं मी बॅग उघडून बसले होते त्याची. मला काही केलं, काही सापडे ना, काही दिसेच ना त्याच्यामध्ये. तर मी त्याला म्हणलं अरे जयदेव तू माझ्यासाठी काही घेऊन येणार होतास. म्हणलं हो आणलीये ना, इन्फॉर्मेशन आणलीये. म्हणलं इन्फॉर्मेशन, असं अशी चिडचिड झाली माझी 1-2 सेकंद. इन्फॉर्मेशन कुठे लावू. अरे वा, कळलं तुम्हाला म्हणजे की काय बाईचा स्ट्रगल काय असू शकतो. तर मी विचारलं त्याला, म्हणलं अरे काय तू घेऊन येणार होतास माझ्यासाठी, काहीच नाही आणलेलं. आणली आहे म्हणलं, माहिती आणली आहे. आणि आपण भारतीय लोक स्वतःला किती अंडर एस्टिमेट करतो बघ. तू मला जाताना काय म्हणालीस, तुला ऑर्गॅनिक मध्ये लिपस्टिक्स मधलं किंवा कॉस्मेटिक्स मधलं तिकडे काहीतरी मिळेल जे माझ्यासाठी तू घेऊन ये. आपण हा विचारच करत नाही की असं काही भारतामध्ये बनलेलं असू शकतं. लिपस्टिक्स मेड अप ऑफ क्लॅरिफाईड बटर, म्हणजे शुद्ध गाईच्या तुपापासून बनलेल्या लिपस्टिक्स, याचं पेटंट भारतात रजिस्टर आहे म्हणला, बाहेर नाही. बापरे. आणि ऐकल्यानंतर म्हणजे हर्षवायू वगैरे म्हणतात तसं झालं होतं मला, की अरे गाईच्या तुपापासून बनलेल्या लिपस्टिक्स, कसली भारी आयडिया आहे ही, आणि कोणी बनवल्यात वगैरे असं. मग आम्ही ते शोधलं बसून. त्यांचं नाव आम्हाला कळलेलं होतं ऑलरेडी, जयदेव तिकडून माहिती घेऊनच आला होता. वर्ध्याच्या अनघाताई दंडवते म्हणून आहेत म्हणला, ज्यांनी ही लिपस्टिक बनवलेली आहे, याचं पेटंट रजिस्टर आहे आणि तुला प्रॉडक्ट मिळू शकतो. मग आम्ही त्यांचा नंबर शोधला, आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलो. तोपर्यंत असं लक्षात आलं की त्या पुण्यात शिफ्ट झालेल्या आहेत. मग तर अजूनच सोपं झालं, कारण सातारा टू वर्धा जरा लांब गेलं असतं, पण सातारा टू पुणे म्हणजे टप्प्यातलं होतं. आम्ही गेलो, त्यांच्याकडे भेटलो त्यांना, आणि मी त्यांना विचारलं, काकू मला आणि माझ्या मुलीला वापरायला मला लिपस्टिक देऊ शकाल का. देईन की म्हणल्या. अत्यंत स्वार्थी विचार होता माझा तेव्हा, की मला आणि माझ्या मुलीला वापरायला हवे आहेत. तेव्हा मला जगाची किंवा अजून 4 बायकांची काहीही पडलेली नव्हती, की मला ह्यांचं कल्याण करायचंय, मला ह्याचा बिझनेस करायचाय, काही नाही. माझ्यातल्या आईला ती एक शांती होती की मला स्वतःला आणि माझ्या मुलीसाठी मला काहीतरी सेफ मिळतंय, बरोबर, जे नॅचरलही असेल आणि ऑब्व्हियसली लावल्यानंतर ग्लॅमरसही दिसेल. अशा 3 गोष्टी होत्या. पण नंतर लक्षात आलं की काकू म्हणाल्या, अगं मी किती वर्ष तुला हे देऊ शकेन मला माहिती नाहीये. म्हणजे छान आमचा रॅपो झाला, 1-2 वर्ष मी त्यांच्याकडनं प्रॉडक्ट्स आणतही होते, वापरतही होते, पण मी किती दिवस तुला देऊ शकेन मला माहिती नाहीये. असं ऐकल्यानंतर पुन्हा पोटात गोळा उभा राहिला. आणि तोपर्यंत कुठेतरी हा विचार मनामध्ये रुजायला सुरुवात झाली होती की आपण वापरतोय, छान आहे. आपल्याला 4 मैत्रिणी विचारतायत की कामाक्षी छान दिसते ना लिपस्टिक तुझी, कुठली आहे ग, बाजारात हा रंग दिसत नाही कुठे. मग त्यांनाही आपण ती आणून देतो आहोत. मग जर माझ्यासारखी एक आई जिला हे वापरायला मिळतं आहे, काकूंच्या सारखी एक आई ज्यांनी त्यांच्या मुलीसाठी ही बनवलेली होती, मग अशा कितीतरी आया असतील की ज्यांना त्यांच्या मुलींसाठी, त्यांच्या स्वतःसाठी, त्यांच्या घरातल्या मुलांसाठी यातलं काही हवं असेल. बरोबर. ती होती माझ्यासाठी बर्वाची पहिली संधी.
अरे वा. म्हणजे तुम्ही लिपस्टिक पासून सुरुवात केली. मग लिपस्टिक जे केलं म्हणजे कसं, म्हणजे त्याच्यात त्याचा फॉर्म्युला वगैरे आजीने दिला त्या? फॉर्म्युला काकूंचा तयारच होता. त्यांची मुलगी त्यांच्या हाताशी तोपर्यंत आलेली होती. सो आजही मॅन्युफॅक्चरिंग त्यांची मुलगी बघते. मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये डोकं घातलेलं नाही आहे, कारण उत्तम बनवलं गेलं तर उत्तम विकलंही जायला लागतं. बरोबर. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये डोकं घालण्यापेक्षा मी मार्केटिंगकडे जास्त लक्ष दिलं आणि मॅन्युफॅक्चरिंग आजही त्यांची कन्याच बघते. आणि रिलीफ आहे, कारण आम्ही दोघीही बायका आहोत. त्यामुळे बायकांचे जे चॅलेंजेस असतात ते आम्हाला दोघींनाही होते. मुलं लहान असणं, घरातली बरोबर. म्हणजे त्यांच्या परीक्षा असतील, आजारपणं असतील, घरातले सिनियर्स त्यांची आजारपणं, हे सगळं कुठेतरी घडत असताना दोघींच्याही सपोर्टनी एकमेकींच्या हे सगळं गाडं सुरळीत चालत होतं. त्यामुळे आजही ती बनवते, माझ्या ब्रँडसाठी बनवलं जातं आणि संपूर्ण बाकीचा सगळा जो वर्किंगचं जे काम हे आहे हे सगळं मी आणि माझी कंपनी पाहतो. मग ते कसं केलं? म्हणजे आता ठीक आहे, तुमच्या डोक्यात विचार आला, पण त्या काकूंना सांगणं आणि आपण आता लार्ज स्केलवरती करतोय किंवा करून बघूया, हे कारण त्यांनी कशी त्यावेळी त्यांची सिच्युएशन कशी होती? त्यांनी हे ब्रँडिंग करून मोठं केलं होतं आणि तुम्ही जस्ट त्याच्यात एंटर केलं का एकत्रपणे मोठं केलं? साधारणपणे मी काकूंना जेव्हा भेटले तेव्हा त्या 64 वर्षांच्या होत्या. त्यामुळे त्यांनी आणि ही कधीची 2008 साधारण. बरोबर. तो परत आला फेब्रुवारीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही लगेचच मला वाटतं मार्च मध्ये वगैरे त्यांना भेटलो. एक म्हणजे त्या पिरियड मध्ये खरं तुम्ही लिपस्टिक लावलं नाही, मला कमी अंतर होतं तसं. साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर मधला 2007चा हा छोटूचा किस्सा आहे माझा. आणि फेब्रुवारी 3-4 महिने असे गेले की डायलेमामध्ये की काय करायचं, इथे भारतात तर काही मिळतच नाहीये वगैरे वगैरे. क्रीम्स वगैरे जी मार्केटमध्ये होती ती चालूच होती, पण लिपस्टिक्स मात्र मी नव्हते लावत अजिबातच. आणि मार्चमध्ये तर माझ्या हातात लिपस्टिक्स आलेल्या होत्या आणि काकूंशी रॅपो पण खूप छान झाला होता. त्यांच्या कन्येशी छान अंडरस्टँडिंग झालं होतं. आणि एक दिवशी काकूंनी मला विचारलं की आता मी काम बंद करते आहे, आणि त्या मिनिटाला तो संधीचा दरवाजा माझ्यासमोर सत्ताड उघडला होता की आता तू नुसतं काम नको करूस किंवा काकूंच्याकडनं घेऊन जाऊन लिपस्टिक्स देऊ नकोस लोकांना, तर आता तुला ब्रँड करण्याकडे लक्ष द्यायला हवं आहे. बरोबर. आणि ऑब्व्हियसली मी घरी गेल्यानंतर जयदेवशी बोलले की जयदेव म्हटलं, अरे यावेळेला काकूंनी मला असं सांगितलं की त्या काम बंद करतायत आणि मला तर हे काम बंद होऊ द्यायचं नाहीये. एवढा चांगला प्रॉडक्ट आहे की हे कोणी करत पण नाही आहे, तर ही संधी आहे. म्हटलं हे आपण करूया का? तो म्हटला बघ तुला जमणार असेल तर करूया. म्हणला मला चालेल, मला काही हरकत नाही, तुला जिथे मदत लागेल तिथे सांग, मी मदतीला तयार आहे. राईट. आणि तो व्यावसायिक असल्यामुळे ना मला वाटतं की त्यालाही कुठेतरी यातली संधी नक्की दिसली होती की प्रॉडक्ट उत्तम आहे, त्याचे रिटर्न्स तुम्ही लोकांना उत्तम देता आहात, तर हे चांगलं काम जे आहे बंद पडायला नको. बरोबर. मग आम्ही दोघींनी मिळून हे काम सुरू केलं. मॅन्युफॅक्चरिंग पुण्यामधून सगळं साताऱ्यामध्ये आणलं आणि प्रीतीनी सगळं काम साताऱ्यात सुरू केलं. मीही साताऱ्यात होते. माझ्या सगळ्या लाईफच्या चॅलेंजेस सकट मला हे काम करता आलं, ह्याचा मला आनंद आहे. विट्यातून तुम्ही साताऱ्याला शिफ्ट झाला मग त्यावेळी? आम्ही ऑलरेडी शिफ्ट झालेलो होतो. 2005 मध्येच आम्ही विट्याहून साताऱ्याला शिफ्ट झालो होतो. 99 मधलं माझं लग्न आहे. 5 वर्ष मी विट्यामध्ये होते आणि 2004 मध्ये आम्ही साताऱ्याला शिफ्ट झालो होतो. ओके. त्यामुळे साताऱ्यातच माझं काम मला चालू ठेवणं पॉसिबल झालं आणि हळूहळू करत म्हणजे तोपर्यंत साधारणपणे 2010 आलं होतं. 2010 मध्ये माझी मुलगी पण 5 वर्षाची होती. 2005चा तिचा जन्म आहे. बरोबर. 5-1 वर्षाची मुलगी झाल्यानंतर तिची शाळेचंही रुटीन छान लागायला लागलं होतं. माझंही रुटीन बसत चाललं होतं. माझा हा हळूहळू घरातून चालणारा बिझनेस जो आहे हा छोटं रूप घ्यायला सुरुवात झाला होता. आणि मग व्यावसायिक नवरा असल्याचा फायदा जो होता तो होता की तो म्हणला कामाक्षी काम चांगलं आहे तर याचं रजिस्ट्रेशन करून घेऊया. बरोबर. त्यामुळे आम्ही प्रॉपर युथोपिया या नावाने कंपनी रजिस्टर केली आणि त्या कंपनीच्या अंडर बर्वा ब्रँड हळूहळू पुढे न्यायला सुरुवात केली. युथोपिया इज द कंपनी नेम. युथ इन युअर सेल्फ म्हणजे वयाच्या 78व्या वर्षी सुद्धा एखादी आजी म्हणू शकते मी यंग आहे. अशा यांनी आम्ही कंपनीचं नाव जे आहे ते युथोपिया ठेवलं होतं. ओके. आणि युथोपियाच्या अंडर बर्वा हा ब्रँड रजिस्टर आहे. तो परत वेगळा तुम्ही म्हणजे असा का विचार आला की युथोपियाच का? नाही, कंपनी नेम हे वेगळं असूच शकतं. त्या कंपनीच्या अंडर आज बर्वामध्ये आम्ही कॉस्मेटिक्स करतो आहे.
बर्वामध्येच आम्ही नंतर गूळ पण इंट्रोड्यूस केला किंवा अजून आम्ही Okay. काही इंट्रोड्यूस करणार असलो तर हे आम्हाला ह्या आपण म्हणतो ना अंडर वन रूफ हा, तसं करण्यासाठी म्हणून कंपनी हे रजिस्टर. पहिल्यापासून तुम्हाला हे विजन होतं. हा म्हणजे चांगल्या गोष्टीशी चांगल्या गोष्टी येऊन जोडल्या जातात हे माहित होतं. हा. आज एक काम सुरू करतो आहे तर इथेच थांबू असं नाही, एक्सपान्शनही होऊ शकतं. हा. सो कंपनी नेम एक रजिस्टर होता ज्याच्या अंडर आम्ही बर्वा स्किन थेरपी हा ब्रँड उभा केला. मग त्याच्यानंतर मग कशी जर्नी झाली की बाबा मग रजिस्टर झाली आता कंपनी रजिस्टर झाली, कामही सुरू झालं आणि तेव्हा मात्र प्रॉडक्ट एकच होतं आमच्याकडे, शुद्ध गाईच्या तुपापासूनच्या लिपस्टिक. बरोबर. त्याच्यातली फॉर्म्युलेशन्स आमच्या डोक्यात तयार होती कारण मला 4 जनरेशनची आयुर्वेदाची बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे प्रीती, मी, आमची R&Dची टीम जेव्हा कधी आम्ही खुडबुड करायला बसतो तर तेव्हा काही इन्ग्रेडियंट्स मी सजेस्ट केलेले असतात की जे आयुर्वेदाने आपल्याला सांगितलेले आहेत, काय पद्धतीने हे पुढे जाऊ शकतं. बाय द वे मला हे सांगायला आवडेल की बर्वा हा आयुर्वेदिक ब्रँड नाही, बेस्ड ऑन आयुर्वेदा आहे. म्हणजे काय तर आयुर्वेदाचं जे एन्शंट ज्ञान आपल्याकडे आहे, जुनं ज्ञान आपल्याकडे आहे, त्या ज्ञानाचा वापर करून आम्ही आमची पूर्ण प्रॉडक्ट्सची रेंज बनवतो. ओके. मग आता फरक आहे सर. हा, फरक आहे. म्हणजे नुसतंच हर्बल आहे का? नाही. नुसतंच आयुर्वेदिक आहे का? नाही. नुसतंच नॅचरल आहे का? नाही. नॅचरल आहे कारण याच्यामध्ये आम्ही सगळे नैसर्गिक घटक वापरतो. बरोबर. हर्बल आहे, हो हर्बल पण आहे कारण हर्ब्सचे एक्स्ट्रॅक्ट वापरले जातात, म्हणजे वनस्पतीचे अर्क त्याच्यामध्ये वापरले जातात. जसं ज्येष्ठमध ही औषधी वनस्पती आहे, त्या ज्येष्ठमधाचा अर्क आम्ही आमच्या काही प्रॉडक्ट्समध्ये वापरतो. म्हणजे फेस ऑइल हा आमचा प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये हा वापरला जातो. तर हे हर्ब्सचे एक्स्ट्रॅक्ट वापरले जातात म्हणून हर्बलही आहे, आयुर्वेदिकही आहे कारण आयुर्वेदातले काही थिअरीज त्याच्यामध्ये वापरल्या जातात आणि नॅचरल आहे. असा मिळून बरवा असा शब्द तयार होतो. ओके. मग आता हे बर्वा जे आहे मग त्याच्यामध्ये बाकीचे पण आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस करूया, हे कधी? साधारणपणे असं लक्षात आलं की अरे फक्त लिपस्टिक लावून काय होईल तर चेहरा एनहान्स होईल, पण बेसिकली स्किन आधी तुमची चांगली असण्याचं गरजेचं आहे. सो स्किन केअर हे देखील तितकंच महत्वाचं असतं किंवा बॉडी केअर. आपल्याला हे शब्द थोडेसे ना वेगळे वाटतात किंवा छे आम्हाला काही स्किन केअरची गरज नाहीये असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा आपण सोयीस्कररित्या हे विसरतो की आपण 1 दिवसाच्या बाळाला जे मसाज करायला लागतो ना, दॅट इज पहिला स्किन केअर किंवा बॉडी केअर. त्याची छोट्या बाळाची जी निघून येणारी स्किन आहे ही मऊ व्हावी म्हणून जे आपण डाळीचं पीठ, साय, दूध हे वापरतो, हे घटक आज जर असे वापरा म्हणलं तर मुश्किल आहे. पण तेच जर तुम्हाला पॅकिंग फॉर्म मध्ये जर दिले तर तुम्ही आनंदाने ते वापरू शकणार आहात. ते ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा असतील, तुमच्या पर्समध्ये, पाऊचमध्ये कुठेही घेऊन फिरता येतील. नाही तर डाळीचं पीठ, दूध हे कालव आणि बेसिनवरती घे आणि लाव हे असं ऑफिसमध्ये नाहीये ना पॉसिबल. पण आज कुठल्याही स्त्रीचं तुम्ही पर्स उघडून बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला फेसवॉश सापडतो, मॉइश्चरायझर सापडतं, मग हे कॅरी करणं सोपं आहे. बरोबर. पण जर ते तुम्हाला तुपाचे शुद्ध गुणधर्म देणार असतील, तुपाचे औषधी गुणधर्म देणार असतील तर हे अजून चांगलं होईल. तूप हे किती बहुगुणी आहे हे मला वाटतं मराठी माणसांना किंवा भारतीय लोकांना तरी सांगण्याची गरज नक्की नाही आहे. त्यात गाईचं असेल, त्यात गाईचं तूप आहे तर त्याच्यापासून जर लिपस्टिक बनू शकते तर त्याच्यापासून तुमचा स्किन केअर मधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मॉइश्चरायझर हे सुद्धा बनू शकतं. सो मॉइश्चरायझर हा आमचा दुसरा प्लॅटरवरचा गोष्ट होती. फाउंडेशन हे मेकअप मधलं ते तिसरं होतं. लिप बाम, आजीच्या बटव्यातून तुपाची डबी बाहेर यायची आणि ते तूप ओठाला लाव, पण आता तशी तुपाची डबी बरोबर घेऊन फिरणं नाहीये शक्य म्हणून लिप बाम आहे. सो आयुर्वेदाचं ज्ञान एन्शंट जे आहे हे तुम्हाला मॉडर्न फॉर्म मध्ये आणून देण्याचं काम बर्वा करत आहे. आणि मग किती वर्ष लागली ह्या सगळे प्रोडक्ट्स इन्व्हेंट करायला? अजूनही नवीन नवीन प्रोडक्ट्स येतच असतात, पण एक बेसिक रेंज जी म्हणतो आपण त्याला. सो मेकअप मध्ये साधारण 6 प्रोडक्ट आहेत. स्किन केअर, बॉडी केअर आणि हेअर केअर असे 4 सेगमेंट्स मध्ये आता सद्य परिस्थितीमध्ये बर्वाचं काम चालू आहे.
15 वर्ष आता ब्रँडला झाली आहे. 2010 पासून आम्ही काम सुरू केलं. रजिस्टर ब्रँड मात्र केला तो 12 मध्ये रजिस्टर झाला आणि आता साधारण 12 ते 24 म्हणजे पहिली 12 वर्ष रजिस्टर कंपनीची होऊन गेलेली आहेत. एक तप झालेला आहे. एक तप पूर्ण झालेला आहे. मग लिपस्टिक नंतर ह्या लगेचच पुढच्या म्हणजे एका वर्षातच तुम्ही या गोष्टी साधारण 2-1 वर्षामध्ये आम्ही बाकीच्याही गोष्टी सुरू केलेल्या होत्या. नंतर लॉन्च करताना एवढे सगळे प्रोडक्ट तुम्ही लॉन्च केले? एका वेळेला नव्हते लॉन्च केलेले, साधारणपणे वर्षातून 1 किंवा 2 अशा पद्धतीने. हो, कारण प्रोक्युअरमेंट पण तेवढीच गरजेची असते. बरोबर. तितकं शुद्ध तूप मिळणं आहे, बाकीचे घटक सगळं शोधणं आहे, ते मिळवणं आहे. नंतर सगळी बैठक पूर्ण बसत जाणं जे असतं, फॉर्म्युलेशन सगळी सेट होत जाणं असतं. बॅचेस काही वेळेला खराब होतात, त्या टाकून दिल्या जातात, पुन्हा नव्यानं सुरुवात करणं असतं, काय चुकलं हे शोधणं आहे ना ही. सगळं हळू असं तर नाही होत, मॅजिक तर नाही आहे. किंवा जसं केमिकल कंपन्यांचे स्टँडर्ड ठरलेले फॉर्मॅट आहेत, तुम्ही कुठलाही ब्रँड उचला, थोडंफार इकडे इकडे केलेलं असतं, बाकी बेस फॉर्म्युला सगळा सेमच असतो. मग ती मी नाव नाही घेत कुठल्याही ब्रँडचं, पण आपल्याला टीव्हीवरती जेवढ्या म्हणून ब्रँड्सच्या जाहिराती दिसतात त्याच्यात सगळ्याची फॉर्म्युलेशन्स बेसमधली सेमच असतात, त्याच्यात काही बदल नसतो. तसं मात्र आम्हाला करता येणार नव्हतं, कारण नॅचरल घटक होते. त्या नॅचरल घटकाची प्रत्येकाची स्टेबिलिटीची कपॅसिटी वेगळी असते किंवा रिॲक्ट करण्याची पॉवर वेगळी असते प्रत्येक स्किनवर. आयुर्वेदावर आधारित म्हणजे काय तर आयुर्वेद आपल्याला वात, पित्त आणि कफ अशा 3 प्रकारच्या प्रकृती सांगतो. मग ह्या 3 प्रकृतीवरती तूप काय पद्धतीने रिॲक्ट करेल याची प्रमाणं वेगळी आहेत. मग कफ प्रवृत्तीच्या लोकांची स्किन एक टाईपची असते, मग त्याला हे कसं रिॲक्ट करेल, सो त्यानुसार फॉर्म्युलेशन बॅलन्स करणं. कारण आम्ही म्हणजे असं जनरलमध्ये आपण कुठेही मेडिकलमध्ये गेलोय किंवा काउंटरमध्ये गेलोय आणि असं नाही सांगत ना माझी कफ प्रकृतीची आहे, मला त्या पद्धतीचा प्रॉडक्ट द्या, असं तर नसतं ना कुठे. कारण आयुर्वेदाच्या नुसार कुठलाच प्रॉडक्ट अशा पद्धतीने बनवला जात नाही. मग आम्हाला हेही चॅलेंज होतं की हेही लक्षात ठेवायचंय की आयुर्वेदाने आपल्याला काय शिकवलं आहे, इन्ग्रेडियंट सगळे नॅचरल असणार आहेत आणि तरी पण आपल्याला उत्तम प्रॉडक्ट द्यायचा आहे. त्यामुळे आम्ही अजिबात घाई केली नाही. आज 15 वर्षानंतर जवळजवळ आमची ही सगळी 26-27 प्रॉडक्टची रेंज तयार झालेली आहे. वर्षाला 1-2 प्रॉडक्ट ऍड होत असतात. एखाद वेळेला एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये चालत नाही, तो बंदही केला जातो, पुन्हा नव्यानं काहीतरी सुरुवात केली जाते. असं करत करत म्हणजे आता लिपस्टिक हा एक घटक धरतोय मी, अदरवाईज लिपस्टिक्समध्ये शेड्स 18 आहेत आपल्याकडे आणि बाकीचे 26 प्रॉडक्ट. म्हणजे तसं जर काउंट करायला गेलात तर साधारण 44-46 प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहेत आता. आणि हे केमिकल विरहित आहेत पूर्णपणे, सगळे नॅचरल. आणि हे त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये मग असे सांगितलं की वेगळे कलर वेगळ्या लिपस्टिक पेक्षा म्हणजे नॉर्मल लिपस्टिक पेक्षा वेगळं काहीतरी दिसतंय. मग ह्याच्यामध्ये पण तुम्ही काम केलं का की कलर्स कॉम्बिनेशन वेगळे आहेत? येस, आपण पूर्वी पॉपिन्सच्या गोळ्या बघितल्या होत्या ज्या रंगीत असायच्या, वेगवेगळ्या रंगांच्या असायच्या आणि त्या आपण खायचो चक्क. म्हणजे काय तर ते कन्झ्युम करायला योग्य असायच्या. सॉसला कलर असतो, जॅम जेलीला कलर असतात. सो असे शक्यतो आम्ही कलर वापरायचा प्रयत्न करतो की जे कन्झ्युमेबल आहेत किंवा जे FDAने अप्रूव्ह केलेले आहेत, फूड अँड ड्रग डिपार्टमेंटनी अप्रूव्ह केलेले कलर्स आम्ही याच्यामध्ये वापरतो. ओके. मग आता एक ब्रँड झाला, बरोबर. आता बरेच म्हणजे आता तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी ठरवली की बाबा ठीक आहे, कारण त्याच्या आधी आपण आहे की बाबा एम्प्लॉईज कसे गॅदर केले? सुरुवातीला एम्प्लॉईजच नव्हते कोणी. मी हो ते प्रीती एका बाजूला, मोठा ब्रँड करायचा आहे म्हटल्यानंतर माझी एक कलीग आहे जी पहिल्या दिवसापासून माझ्या बरोबर काम करते, संयोगिता म्हणून. तर ती माझ्या बहिणीच्या शेजारच्या घरात राहायची आणि मावशीची काहीतरी धडपड चालू आहे हे दिसतंय. मग दिसल्यानंतर चल मी पण येते तुझ्या बरोबर असं म्हणून ही आलेली मुलगी. मी मुंबईच्या एक्झिबिशनला चालले होते. प्रॅक्टिकली लिपस्टिक कशी लावून उभं राहायचं हे पण तिला माहिती नव्हतं. स्टॉलवरती शिकवलं मी तिला की लिपस्टिक कशी लावायची, कारण बिईंग अ टेबल टेनिसची नॅशनल प्लेअर अशी काय म्हणतो आपण त्याला, एकदम टॉम्बॉईश होती ती. त्यामुळे प्रेझेंटेबल राहावं किंवा असं काही गावी पण नव्हतं. पण प्रॅक्टिकली स्टॉलवर उभं राहून लिपस्टिक कशी लावायची, का लावायची, छान दिसतीयस तू, लावून बघ, असं म्हणून झालेली सुरुवात. मग 2 लोकांच्या पासून खरं सांगू का सर, मला असं वाटतं की एक आपल्याकडची म्हण आहे बघा, स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे, ही जरा बदलायला हवी आहे. खरं तर स्त्री ही स्त्रीची मैत्रीण असते
आणि चांगल्या पद्धतीने जर तुम्ही रिलेशन्स ठेवलेले असतील तर ही मैत्री वाढतच जाते, वृद्धिंगत होत जाते, तुमची एकमेकांना मदत होत जाते सगळ्या बाजूनी. तुम्ही व्यक्ती म्हणून एकमेकांना एनहान्स करत जाता. आणि हे तर आमच्या टीमच्या बाबतीत तर अगदी खरं आहे. 97% बायका आहेत आमच्याकडे. बापरे. ऑफिसमध्ये सुद्धा, फॅक्टरीमध्ये सुद्धा, आमच्या वर्किंगमध्ये, आमचे जे इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युटर्स काम करतात, हे सगळं जर काढलं तर 97% बायका आहेत. ठरवून आहे नाही, पण जसं मी म्हणलं तसं स्त्री ही स्त्रीची मैत्रीण आहे या गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवत गेलो आणि एकाशी दुसरा, दुसऱ्याची तिसरा, असं करत 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 ही साखळी तयार होत गेली. आज मी तिला बर्वाच्या पॅकिंग डिपार्टमेंटला किंवा ऑफिसला जवळजवळ 15 जण काम करतात. फॅक्टरीमध्ये जवळपास 100 लोक काम करतात. आणि जी आमची डिस्ट्रीब्युटर्सची टीम आहे ज्याच्यामध्ये बायकांची संख्या लक्षणीय आहे, तर ती जवळपास टीम आमची 174ची ती टीम आहे. म्हणजे भारतातल्या ज्या ज्या शहरांमध्ये शक्य आहे त्या त्या शहरांमध्ये आमचे इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युटर्स काम करतात, ज्याच्यामध्ये मेजॉरिटी स्त्रिया आहेत. कारण मेकअप आर्टिस्ट आहेत, ज्यांचा साडीचा व्यवसाय आहे पण त्यांच्याकडे फुटफॉल असणारच आहे, सो तिथेही त्यांनी बर्वा इंट्रोड्यूस केलेला आहे. पार्लर आहे, तिथे बर्वा इंट्रोड्यूस झालेला आहे. असं करत करत ही बायकांची फळी वाढत गेलेली आहे. सो एक हा मार्ग आहे आमचा लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा. दुसरा मार्ग आहे ती म्हणजे आपली जी कन्व्हेन्शनल दुकानं असतात त्याच्यातही आम्ही शक्यतो प्रयत्न करतो की असं पांटपरीवर जशा माळा टांगलेल्या असतात शॅम्पूच्या, तसं काही बर्वा तुम्हाला दिसणार नाही. ज्यांना चांगलं घ्यायचंय, ज्यांना चांगलं खायचंय माहिती आहे, त्यांच्यासाठी बर्वा हे विशिष्ट दुकानांमधनं उपलब्ध आहे. बरोबर. नंतर तिसरा जो सध्याच्या जगाचा मार्ग आहे ऑनलाईन. त्यामुळे स्वतःची वेबसाईट आहे, अमेझॉन सारख्याही प्लॅटफॉर्मवरती आम्ही अवेलेबल आहोत आणि ह्या तिन्ही कन्व्हेन्शनल मार्गांनी आम्ही लोकांच्या समोर जातो आहोत. आता तुमच्या मते ब्रँड कसा जपला पाहिजे आणि हे तुम्ही कसं प्रकर्षानं हे करता, म्हणजे ऍक्ट करता तुमच्या ऍक्शन मधून किंवा काय, हे सांगाल का? आपल्याकडे ना आपण भारतीय लोक आहोत, आपण जपण्याला फार मानतो. मग ती घराण्याची प्रतिष्ठा असेल, आपली भाषा असेल, आपला अभिमानाचा एखादा पॉइंट असेल, हे जसं आपण जपतो ना तसंच ब्रँडला जपायला लागतं. म्हणजे काय तर तुम्ही लोकांना काय देताय तर प्रॉडक्ट देताय, बरोबर, पण नुसता प्रॉडक्ट देताय का तर नाही. तुमची क्वालिटी ही उत्तमच असली पाहिजे, त्याचं पॅकेजिंग हे देखील उत्तमच असलं पाहिजे, म्हणजे समोरच्याला त्यांनी दिलेल्या पैशाचे 100% रिटर्न्स तुम्हाला देता आले पाहिजेत. बरोबर. हे करणं म्हणजे ब्रँड जपणं आहे असं मला तरी वाटतं आणि हेच करायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. तक्रार एखादी येते का? हो, येणार, साहजिक आहे. कारण नॅचरल इन्ग्रेडियंट जेव्हा आम्ही वापरतो आहोत तेव्हा ती प्रत्येकाला काय पद्धतीने रिॲक्ट करतील याला कुठे ना कुठेतरी 1% छोटासा हा ठेवावा लागतो. बरोबर. इतर वेळेला आम्ही जर 99% लोकांना सॅटिस्फाय करू शकत असलो तर मला वाटतं आम्ही चांगलं लोकांच्या पर्यंत देतो नक्की आहोत. बरोबर. सो ही ब्रँड लॉयल्टी जी आहे की 100 वेळेला आमचा कस्टमर आमच्याकडे परत येतो आहे आणि आमचा प्रॉडक्ट घेतो आहे, तर ही लॉयल्टी कधी मिळू शकते आम्हाला? जेव्हा आम्ही प्रॉडक्ट क्वालिटी 100% मेंटेन करणार आहोत तेव्हा आणि तेव्हाच. कारण आपण भारतीय मानसिकतेचे लोक आहोत. आपण मारुतीला सुद्धा सोडलेलं नाहीये मायलेज कितना देती हा प्रश्न त्यांना विचारायला लावलेला आहे. बरोबर. हे जर असेल तर त्या मायलेज कितना देती हे मध्ये दिसतं काय आपल्याला? आपल्याला आपल्या पैशांचा रिटर्न कसा मिळतो आहे हे बघण्याची मानसिकता. आणि मग तो भारतीय नाही, जगभरातला कुठलाही माणूस असू दे, मी 100 रुपये दिलेले जर आहे, जाणार असतील तर त्याच्यावर रिटर्न पाहिजे. बस माझ्या 100 रुपयाचे तुम्ही मला 101 कसे देणार आहात ह्याचा विचार तुम्ही जर केलात तर तुम्ही उत्तम व्यावसायिक होऊ शकता. ते तुम्ही 99 द्यायला जर गेलात तर मग तुम्ही कुठेतरी कमी पडता. ते तुम्ही 101 नाही, तुम्ही 110 देण्याची तयारी करायला लागते. कारण कन्झ्युमरला ते सगळं पटून तो तुमच्यापर्यंत राहण्यासाठी ते 101 पर्यंत ती लेवल खाली येते. पण 100ला पार जर तुम्ही केलेलं असलं तर येस, तुम्हाला हे जमलंय असं म्हणू शकतो. बरोबर. मग आता हे करता करता आता बघतोय की बाबा टीव्ही सिरियल्स किंवा बाकीच्या सगळ्या ठिकाणी खूप छान पद्धतीनं म्हणजे अभिनेते सगळेजण प्रोडक्ट वापरतायत आणि त्या पद्धतीनं आपण त्या क्षेत्रात
बर्वाला घुसवलं, म्हणजे तिथे एंट्री झाली त्याची. तर हा कसा विचार आला तुमच्यात की बाबा नाही, हे सगळ्यात मोठं क्षेत्र आहे आणि तिथं आपण जर याला एंट्री दिली किंवा झाली तर खूप मोठं होईल, असं काही होतं त्याच्या मागे का कसं होतं? कसं असतं सर सांगू, काही वेळेला ना तुमच्यासाठी गोष्टी ह्या वेलविशर्स कडनं पण घडतात. दुसऱ्या बाजूने सांगते, आपण टीव्ही पाहतो, आपण पिक्चर पाहतो, त्याच्यामध्ये जाहिराती बघतो आणि त्या जाहिरातींमध्ये जेव्हा एखादी सेलिब्रिटी एखादा ब्रँड एन्डॉर्स करते तेव्हा आपल्या घरच्या वाण्याच्या यादीमध्ये मग तो ब्रँड ऍड होतो. बरोबर. मग तो लक्स असेल, क्लोजअप असेल, बरोबर. मग क्लोजअप जाऊन आता विको असेल, कारण आलिया भट्ट तो ब्रँड प्रमोट करते म्हणून असेल, मला फार आवडते ना, मग म्हणून मी तो ब्रँड लिहिला जातो. अशा पद्धतीने आपण सेलिब्रिटींना फॉलो करतो. बरोबर. पण बर्वाच्या बाबतीत ही केस एक्झॅक्ट उलट आहे. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांनी आधी बर्वा वापरायला सुरुवात केलं आणि मग कोणाच्या तरी नात्यामध्ये ती ना माझ्या जावेची मुलगी आहे, ती सध्या ना सिरियल्स करतेय, तर मी तिला हे पाठवते असं म्हणून बर्वा त्यांच्यापर्यंत पोहोचत गेलं. हो. एकाकडून दुसऱ्याकडे गेलं, कारण ऑब्व्हियसली ती पण माणसं आहेत, त्यांनाही त्यांच्या स्किनची काळजी असते आणि मला छान वाटतंय. हो, त्यांना तर ती खूप जास्त प्रेझेंट करायचं असतं त्यांना. मग आम्हाला पहिला ब्रेक देणारी सेलिब्रिटी होती राणी गुणाजी. राणीताई जवळजवळ आता बर्वाला सुरू होऊन 15 वर्ष झाली आहेत. 12 साली पहिलं एक्झिबिशन मी जेव्हा पार्ल्यामध्ये केलं होतं ती तेव्हापासून बर्वा वापरते. मग राणीताई नंतर सेकंड सेलिब्रिटी आमच्याकडे वळली होती ती अदिती सारंगधर. मग आदितीने अमृता संतपर्यंत पोहोचवलं, किंवा असं करत करत आम्हाला आमच्यापर्यंत सायली संजीव येऊन पोचली. मग सायली संजीव कडून सुबोध भावेकडे गेलं. तो तर किस्सा फार धमाल आहे, मला जरूर सांगायला आवडेल. सायली आणि सुबोधदादा एका फिल्ममध्ये एकत्र काम करत होते आणि तोपर्यंत सायली बर्वाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला लागली होती. तर तिने आमच्याकडे फोन केला आणि सांगितलं की मला ना एक सेट बनवून द्या, मला गिफ्ट करायचा आहे कोणाला तरी. आम्ही आपला सेट बनवला आणि पाठवून दिला तिच्याकडे. आणि साधारणपणे 4 दिवसानंतर जयदेवला सुबोध भावेंचा फोन आला. आता मला सांगायला पण मजा वाटेल की सुबोध भावे आणि जयदेव हे खरं तर कॉलेजच्या एका बॅच मधले आहेत, म्हणजे एका कॉलेजमधले नाही पण एका बॅच मधले आहेत. आणि नाटकवाले असल्यामुळे, नवराई माझा पुरुषोत्तमवाला आहे, त्यामुळे एका बॅच मध्ये यांनी नाटकं एकत्र केलेली असल्यामुळे ते दोघं आधीपासून एकमेकांना ओळखत होते. पण आज सुबोध भावे ज्या पोझिशनला पोहोचलेले आहेत त्या पोझिशनला जयदेव या फील्डमधनं बाहेर पडूनही खूप वर्ष झाली. तर आणि आमचा स्वभावही असा नाही की आपल्या माहितीचा माणूस आहे तर चल त्याच्या मागे मागे कर, त्याला जाऊन भेट, त्याला दे, त्याला सांग, हे आमच्या स्वभावात बसणारं नाही. सुबोध भावांनी फोन केला आणि जयदेवला विचारलं, अरे ती काल आलेली सायली आहे म्हणले, तिने मला हे प्रॉडक्ट पाठवले आणि ती सांगतेय की जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे. मी म्हणलं दे दे नंबर दे, लगेचच बोलतो, म्हणून तुला फोन लावलाय. म्हणले काय वाटतं का, म्हणला त्या मुलीकडनं मला प्रॉडक्ट पाठवले आहेत का. जयदेव इतका हसायला लागला. तो म्हणला अरे सुबोध, शेवटी असं आहे, आज तू सेलिब्रिटी झालाय, जुन्या मित्रांसाठी सेलिब्रिटी असतं का कोणी कुठे, आपण मित्र आहोत, ही पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवायला हवी असतो, असं करू नकोस. असं असं छापलं त्यांनी तेव्हा. इतकी मजा वाटली होती आम्हाला की त्याही व्यक्तीला आज ज्याचं इंडस्ट्रीमध्ये एवढं नाव आहे त्याला देखील बर्वाचा तो कनेक्ट एका सेकंदात आलेला होता की प्रॉडक्ट छान आहे का, हो आहेच, पण तो माझ्या मित्राचा आहे आणि मला स्वतःहून फोन करायला आवडेल त्याला. आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट होती का, हो होतीच. आणि मग ही गोष्ट अजून पसरत गेली, कारण सुबोधदाचा चेहरा तर चांगलाच माहिती आहे सगळ्यांना, तो आवडता अभिनेता आहे सगळ्यांचा. बरं, तो सिरियल्सही करतो, तो फिल्म्सही करतो, तो शोजही करतो, तो सगळ्या ठिकाणी असतो. मग इतकं चांगलं नाव असलेल्या व्यक्तीला जर स्वतःच्या चेहऱ्याची, स्वतःच्या स्किनची काळजी घ्यावीशी वाटत असेल आणि डायरेक्टली त्यांना आमच्यापर्यंत जर पोचता येत असेल तर आम्ही म्हणतो की हे बर्वाचे ओनर म्हणून आमचं भाग्य आहे की लोकांना आम्ही जवळचे वाटतो आणि सांगावंसं वाटतं की हो मला हा प्रॉडक्ट वापरायला आवडेल. आणि अभिमानाने सांगू इच्छिते, गेली 3 वर्ष सुबोध दादा बर्वाशिवाय खरंच वेगळं काही वापरत नाही. वा, असे सगळे सेलिब्रिटीज आहेत. आता तर सखी सुहरत देखील त्यांचा वरवरचे वधूवर हे धो चालणारं नाटक आहे आणि या नाटकासाठीचा सगळा मेकअप ते बर्वाचा करतात.
सायली असेल, मृण्मयी देशपांडे असेल, गौतमी देशपांडे असेल, नंतर नव्यानेच आम्हाला सिद्धार्थ पण जॉईन झालंय, सिद्धार्थ मेनन किंवा प्रियदर्शनी इंदलकर असेल. ही सगळी नवीन जमान्याची मुलं आहेत आणि आम्हाला आमचा तो विचार जो कदाचित एका छोट्या मुलीपासून आणि तिच्या आईपासून सुरू झालेला होता तो आता ह्या मंडळींपर्यंत पण पोहोचवता येतो आहे. बरोबर. याचा आम्हाला आनंद आहे. त्याच्यात एक ऍड करायचं वाटेल की आपण जेव्हा कनेक्ट झालो तेव्हा मी सांगितलं होतं की माझ्या मुलीनं माझ्या मिसेसनं एक बर्वाचा प्रोडक्ट माझ्या मुलीसाठी आणला, शॅम्पू. तर मला पण हे सांगावंसं वाटेल की आता ती बर्वाशिवाय दुसरा शॅम्पू वापरत नाही आणि तो खरंच एक वास जो आहे ना, तो एक परफ्युमस जे येतं ना ते खूपच छान आहे. म्हणजे पूर्ण आणि दिवसभर ते टिकतो वास केसांचा आणि तो एक ते फ्रेशनेस जाणवतो. त्याच्यानंतर मग म्हणजे माझी मुलगी ओवी ती तर कायम यूज करते. आता वय काय आहे सर तिचं? 11. बरोबर. म्हणजे 9व्या वर्षी त्या मुलीला जर कळालं आहे की मला माझ्यासाठी काय चांगलं आहे, बरोबर, तर मला वाटतं की आम्ही यंग जनरेशनच्या हातामध्ये ती बॅटन ऑलरेडी पास केलेली आहे. खरंय. त्यामुळे अभिनंदन, लेकीला सांगा तू चांगल्या मार्गावरती आहे. मग आता इथून जर्नी काय बघता तुम्ही? म्हणजे आता तर सक्सेसच्या पायरीमध्ये आहे, मग इथून 5 वर्ष किंवा 10 वर्ष काय कुठं पोचवायचं आहे बर्वाला? एक्सपोर्ट पण होतं? हो, 6 देशामध्ये आता एक्सपोर्टही सुरू झालेला आहे. गंमत सांगते तुम्हाला, पूर्वी अमेरिकेला कोणी निघालं ना की हातभर लांबडी कॉस्मेटिक्सची लिस्ट दिली जायची की अमेरिकेतनं माझ्यासाठी हे घेऊन ये बरं का म्हणून. आता असं होतं, अमेरिकेतनं जे कोणी इथे येतात ते येताना लिस्ट घेऊन येतात की मला काय काय बर्वाचं घेऊन जायचं आहे. तर म्हणजे हे जरी घडत असलं तरी 22 स्टेट्समध्ये बर्वा अवेलेबल आहे. तरी पण अमेरिका हा देश इतका मोठा आहे की कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत पोचायला कमी पडतोय अजूनही. त्यामुळे ते लोक जेव्हा सगळे भारतीय इथे परत येतात तेव्हा ते बॅगा भरभरून जाताना बर्वा घेऊन जातात. हा आनंदाचा भाग तर आहेच. आपण सर्कल ऑफ लाईफ म्हणूया त्याला. पुन्हा ती गोष्ट इथून सुरू होते आहे. नंतर ऑस्ट्रेलिया असेल, दुबई असेल, सिंगापूर असेल, कॅनडा असेल, या 5 देशामध्ये तरी आता चांगल्या पद्धतीने काम सुरू झालेलं आहे. 6वा देश नवीन ऍड होईल या पाडव्याला, जो न्यूझीलंड आहे. आणि कदाचित पुढे जाऊन बघूया, थायलंड मधून पण एन्क्वायरी सुरू झालेली आहे ऑलरेडी. जिथे जिथे मला वाटतं भारतीय लोक आहेत ज्यांना आयुर्वेद, तूप या सगळ्याचं पहिलं ज्ञान आहे, महत्व आहे, माहीत आहे की हे आपल्यासाठी चांगलं आहे, ते ज्या देशामध्ये जातील, राहतील, तिथे त्यांना आपण हवेसे वाटतो आहे हे चांगलं आहे. मग प्रोडक्शन युनिट त्या पद्धतीनं तुम्हाला ऍक्च्युली फोरकास्टिंग करायला लागत असेल? आम्ही वाढतोय तसंच सगळंच वाढत निघालं आहे. काम वाढणं हे आनंदाचीच गोष्ट असते ना. खरंय. मग आता नवीन जनरेशनला काय तुम्ही म्हणजे बिझनेस म्हणा किंवा ह्याच्यातून काय असा सल्ला देऊ शकता गोलगप्पाच्या माध्यमातून? सल्ला म्हणजे जर तुमची इच्छा असेल, जर तुम्हाला कायम हे वाटत असेल की नाही मला बिझनेसच करायचा आहे, तर काही वर्ष नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर एखादा सॉलिड प्रॉडक्ट किंवा एखादी सॉलिड आयडिया तुमच्या समोर जर असेल तर त्याला प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट करा आणि जरूर बिझनेसमध्ये या. मोठं मार्केट आहे आणि तुम्ही त्याला नक्कीच केटर करू शकता. सो नोकरी करणारेपेक्षा नोकरी देणारे व्हा, हे जे म्हणलं जातं याच्यामध्ये नक्की या. वा, किती छान असा संदेश दिला. इव्हन आपण त्यांची जर्नी बघितली की बिझनेस कसा घडवायचा किंवा तो म्हणजे रूट मधून म्हणजे आपल्या सामान्यांना कसा प्रॉब्लेम येणार नाही किंवा ह्या सगळ्याचा विचार करत एक लिपस्टिक मधून त्यांना हा बिझनेस एवढा मोठा करता आला. तर प्रत्येकानं डोळसपणे बघितलं पाहिजे की अपॉर्च्युनिटीज कुठे येऊ शकतात, तर आणि त्याच्या अपॉर्च्युनिटीचं एनगेजमेंट कशी करता येऊ शकेल हे प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर हे याच्यातून घडू शकतं. हेच आपण बर्वामधून बघतोय. तर इथंच आपण थांबतोय. ते गप्पावरती आल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला ही संधी दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. थँक्यू.